पद्धतीने त्यांनी त्यांचं प्लॅनिंग केलेलं आहे. प्लॅनिंग फार महत्वाचं आहे. जे दिशा अकॅडमीचं वैशिष्ट्य प्लॅनिंग मध्ये आहे, की त्यांनी मार्च महिन्यापर्यंत तुमच्या या 4 टेस्ट सिरीज होतील आणि या प्रत्येक टेस्ट सिरीजचं इंटरप्रिटेशन दिशा अकॅडमी कडून तुम्हाला मिळेल. ते फार महत्वाचं आहे. माझ्या दृष्टीने ते महत्वाचं आहे. आणि यावर्षी तर त्याला जास्त किंमत आहे. आणि यावर्षी तुम्हाला शाळांचा तुमचा संपर्क नाहीये ना. शाळेचा तुमचा संपर्क असताना आता शाळेतल्या शिक्षकांनी तुम्हाला या गोष्टी समजून सांगितल्या असत्या. पण आज तुम्हाला समजून सांगायला कोणी नाहीये. सर्वांचेच पालक सुशिक्षित आहेत असं नाही. तेव्हा तुम्हाला आज आधार आहे फक्त या टेस्ट सिरीजचाच. तुम्हाला आता आधार आहे तुमच्या उत्तरपत्रिकेचं अनालिसिस केल्यानंतर त्याच्यावरचं गायडन्स, त्याच्यावरचं मार्गदर्शन ते सराव म्हणून आवश्यक आहे. म्हणजे मग तुम्हाला दुसऱ्या टेस्ट सिरीजला जाताना या पहिल्या चुका तुम्ही कमी केल्या आणि दुसरी टेस्ट सिरीज दिली तर पहिल्यामध्ये 40 पैकी जर 30 मार्क पडले तर दुसऱ्यामध्ये 40 पैकी 34 मार्क पडतील, तिसऱ्यामध्ये 40 पैकी 36 पडतील आणि चौथ्यामध्ये 40 पैकी 40 पर्यंत जाल तुम्ही. ही ती रचना आहे. आणि हे तुमच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. परीक्षेच्या दृष्टीने हे महत्वाचं आहे. त्यामुळं लक्षात घ्या की दिशा अकॅडमीच्या उत्तरपत्रिकांसाठी मॉडेल आन्सर तयार केलेली. आताच त्या ताई म्हणल्या की आमच्याकडे मॉडेल आन्सर्स प्रत्येक विषयाची तयार आहेत. मॉडेल आन्सर म्हणजे काय हो नेमकं ते मी तुम्हाला सांगतो. SSC बोर्डामध्ये ज्या शिक्षकांनी तुमची प्रश्नपत्रिका काढलेली असती त्या शिक्षकाला बोर्डाने सांगितलेलं असतं की या कृतीपत्रिकेचं मॉडेल आन्सर पण द्या, नमुना उत्तरपत्रिका पण द्या. त्या नमुना उत्तरपत्रिकेमध्ये त्या मॉडेल आन्सर मध्ये किती पॉइंट्स, समजा 4 मार्काचा प्रश्न आहे त्याला 8 पॉइंट्सचं उत्तर आहे का, मग त्याच्यात ते 8 पॉइंट्स दिलेले असतात आणि त्यात सूचना असती प्रत्येक मुद्द्याला अर्धा मार्क द्या, प्रत्येक मुद्द्याला अर्धा गुण द्या. किंवा गणित 1 मध्ये प्रत्येक मोकळी जागा आहे त्या मोकळ्या जागेला 1 गुण द्या. तिथं पुढे लिहिलेलं असतं त्या मोकळ्या जागेमध्ये अर्धा मार्क मोकळी जागा बरोबर असेल तर द्या, त्याचं कारण लिहिलं असेल तर त्याला अर्धा मार्क द्या. जसं रासायनिक समीकरण आहे, रासायनिक समीकरणाला 2 मार्क असतात. मग त्यात लिहिलेलं असतं मॉडेल आन्सर मध्ये की रासायनिक समीकरणाचं स्पष्टीकरण लिहिलं आहे का, त्याला 1 मार्क द्या. आणि संतुलित समीकरण दिलेलं आहे का, त्याला 1 मार्क द्या. ही मार्कांची विभागणी आहे ना ती त्या मॉडेल आन्सर मध्ये असते. मी तुम्हाला अशी पण विनंती नाही, पण मी तुम्हाला असं म्हणेल की तुम्हाला जर शक्यतो मॉडेल आन्सर्स मिळाली ना तर ती मॉडेल आन्सर्स पण मिळवायचा प्रयत्न करा. किंवा दिशा अकॅडमीला सांगा की आम्हाला बोर्डाची मॉडेल आन्सर्स दिशा अकॅडमी कडून उपलब्ध होऊ शकतील का. कदाचित दिशा अकॅडमी तुम्हाला ती मॉडेल आन्सर देईल, पण त्यांच्याकडे पण मॉडेल आन्सर्स आहेत. बोर्ड जसं मॉडेल आन्सर तयार करतं तसं दिशा अकॅडमीनी सराव परीक्षेच्या प्रत्येक कृतीपत्रिकेची नमुना उत्तरपत्रिका मॉडेल आन्सर तयार केलेली आहेत. त्यामुळे ती मॉडेल आन्सर फार महत्वाची आहे, ती नमुना उत्तरपत्रिका फार महत्वाची आहे. म्हणजे तुम्हाला मग आधी कळतं की आपण किती मुद्दे लिहिले पाहिजे. कारण काय आता संपूर्ण कृतीपत्रिकेच्या स्वरूप जर तुम्ही पाहिलं ना तर सगळ्या कृतीपत्रिका या ऑब्जेक्टिव्हिटीकडे झुकलेल्या आहेत, वस्तुनिष्ठ प्रश्नांकडे झुकलेल्या आहेत. म्हणजे आता तुम्हाला मोठे मोठे प्रश्न राहिलेले नाहीयेत. तुम्हाला एका शब्दात उत्तर, 3 शब्दात उत्तर, एका वाक्यात उत्तर किंवा एका ओळीत उत्तर, एवढीच उत्तराची व्याप्ती आहे. याला आपण ऑब्जेक्टिव्हिटी म्हणतो, याला आपण वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणतो. मित्रांनो, वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या बाबतीमध्ये कसं असतं, तुमचं उत्तर बरोबर आलं ना तर तुम्हाला पूर्ण मार्क, तुमचं उत्तर चुकलं ना तर तुम्हाला 0 मार्क. हे नीट लक्षात घ्या. तुम्हाला उत्तर अत्यंत गांभीर्याने
उत्तर अत्यंत काळजीपूर्वक पद्धतीने लिहिली पाहिजेत. ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात, उत्तर चुकलं की 0च मार्क आहे. तसं ऑब्जेक्टिव्ह प्रश्नाला जास्तीत जास्त मार्क मिळण्याची गॅरंटी असते, तसं ऑब्जेक्टिव्ह प्रश्नामध्ये अनुत्तीर्ण होण्याची ही शक्यता जास्त असते. त्या दृष्टिकोनातून या सराव परीक्षेकडे लक्ष द्या. त्या दृष्टिकोनातून जे अप्रगत विद्यार्थी आहेत, ज्यांचा अभ्यास कमी झालेला आहे, त्यांना परीक्षेची भीती वाटते आहे. परीक्षेची भीती वाटायचं कारण नाही, या सराव परीक्षेतनं तुमची परीक्षेची भीती पार निघून जाणार आहे. पण या अप्रगत विद्यार्थ्यांनी प्रश्नाच्या उत्तराकडे विशेष लक्ष द्या. आपण बरोबर स्पेसिफिक उत्तर लिहिलंय किंवा नाही. तुम्ही समजा इतिहासाचा एक नवीन प्रश्न यावर्षी एक 3 वर्षापासून किंवा ज्ञानरचनावादी पद्धतींमध्ये इतिहासामध्ये एक छोटासा प्रश्न विचारतात. तो प्रश्न असा असतो की 3 किंवा 4 ओळीतच उतारा दिलेला असतो. काही वेळा 3 ओळीतच उतारा छोटा असतो. 2 ओळी, 3 ओळी किंवा 4 ओळी. आणि त्याच्यावर प्रश्न विचारलेले असतात. त्याच्यावर 3 प्रश्न विचारतात. त्यातल्या पहिल्या प्रश्नाला 1 मार्क असतो, दुसऱ्या प्रश्नाला 1 मार्क असतो आणि तिसऱ्या प्रश्नाला 2 मार्क असतात. त्यातल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्या उतार्यामध्ये असतं, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्या उतार्यामध्ये असतं आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर उतार्यात नसतं. तिसऱ्या प्रश्नाचा असा असतो की याच्यामध्ये कोणता ऐतिहासिक दृष्टिकोन मांडलेला आहे, कोणता ऐतिहासिक दृष्टिकोन व्यक्त केलेला आहे. आता इतिहास काही पूर्वीसारखा राहिलेला नाही. युद्ध, मारामाऱ्या, तहन, सनावळ्या लक्षात ठेवा. आता दृष्टिकोन मांडलाय, ऐतिहासिक दृष्टिकोन. शेती या विषयाचा ऐतिहासिक दृष्टिकोन काय? इंडस्ट्रीचा ऐतिहासिक दृष्टिकोन काय? बँकिंग क्षेत्राचा ऐतिहासिक दृष्टिकोन काय? ते त्या इतिहासाच्या पुस्तकात आहे सध्या. ते तुम्ही पाहिलं पाहिजे. त्यासाठी मॉडेल आन्सर महत्वाचे आहे. की ऐतिहासिक दृष्टिकोन म्हणजे काय? तुम्ही दिशा अकॅडमीच्या इतिहासाच्या शिक्षकांना व्हॉइस कॉलद्वारे किंवा टेलिफोनवर प्रश्न विचारला पाहिजे की सर ऐतिहासिक दृष्टिकोन व्यक्त करायचा म्हणजे नेमकं काय करायचं? मला तर माझं तर म्हणणं असं आहे की तुमच्या फोननी ना दिशा अकॅडमीचे शिक्षक गांगरून गेले पाहिजे. अरे सारखे पोरांचे फोन येत आहेत, फोननी ते व्यस्त असले पाहिजे. पण तुम्ही काही प्रयत्न करत नसाल ना तर मात्र मोठं अवघड काम आहे. या ऑनलाईन एज्युकेशनचं महत्व काय आहे मित्रांनो? ऑनलाईन एज्युकेशनचं महत्व एवढंच आहे की तुम्ही या ऑनलाईनच्या माध्यमातून सतत पेरेंट बॉडी म्हणजे तुमची दिशा अकॅडमी पेरेंट बॉडी आहे. पेरेंट बॉडीच्या सतत तुम्ही संपर्कात असलं पाहिजे. मग ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून असा, व्हॉइस कॉलच्या माध्यमातून असा, टेलिफोनच्या माध्यमातून असा, आणखीन काय झूम मिटिंगच्या तुम्ही घ्या ना शिक्षकांशी झूम मिटिंग. तुम्ही आणि शिक्षक दोघातच झूम मिटिंग चालेल. चालू देत ना. तुम्हाला त्याचा वापर नीट करून घेता आला पाहिजे. माझं तर म्हणणं आहे की तुम्हाला या झूम मिटिंगच्या माध्यमातून खरं म्हणजे टॉप शिक्षक मिळालेले आहेत दिशा अकॅडमीच्या माध्यमातून. तुम्ही त्यांच्याशी संपर्कात राहा. म्हणून सराव परीक्षेमध्ये मॉडेल आन्सर महत्वाचे आहे आणि मॉडेल आन्सरच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या उत्तरपत्रिकेची तपासणी करू शकता. तुम्ही तुमची उत्तरपत्रिका तपासू शकता. आपली उत्तरपत्रिका आपण तपासणं हा शिकण्याचाच भाग आहे. हा अभ्यासाचाच भाग आहे. उलट हा अभ्यासाचा सर्वोत्तम भाग आहे की माझी उत्तरपत्रिका तपासताना मला कळतंय की मॉडेल आन्सर मध्ये 8 पॉइंट दिलेत, मी 4च पॉइंट मांडलेत. मी उगाचच पानभर उत्तर लिहिलंय पण मला 4च पॉइंट दिल्यामुळं 2 मार्क मिळतील. दुसऱ्या माझ्या मित्रांनी 8च पॉइंट लिहिलेत, 8 ओळीत 8 पॉइंट मांडलेत, त्याला 4 पैकी 4 मार्क. हे या 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेचं वैशिष्ट्य आहे. हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. यासाठी तुम्हाला सराव परीक्षा, मॉडेल आन्सर्स, असेसमेंट, डिस्कशन विथ टीचर. तुम्ही म्हणाल ऑनलाईन मधनं हे शक्य आहे का? शक्य आहे मित्रांनो. हे दिशा अकॅडमी तयार आहे ना, तुम्ही का नाही तयार? दिशा अकॅडमीचे सर्व शिक्षक आणि व्यवस्थापक जर तयार आहेत तर तुम्ही तयार असलंच पाहिजे.
तोही विचार करा. त्यानंतर सर्वात महत्वाचं मला तुमच्याशी एक विषय बोलायचा आहे, तो हा आहे की या वर्षी बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत असताना साधारणतः माझं व्यक्तिगत म्हणणं असं आहे की आता हा ऑक्टोबर महिना आहे, नोव्हेंबर महिन्यापर्यंत, नोव्हेंबर एंड पर्यंत तुमचा सर्व अभ्यासक्रम तयार व्हायला पाहिजे. तो शिकून तयार व्हायला पाहिजे, तुमचा अभ्यास करून तयार व्हायला पाहिजे. आणि डिसेंबर महिन्यामध्ये तुमचं पुन्हा एकदा टेक्स्ट बुक रीडिंग व्हायला पाहिजे, पाठ्यपुस्तकाचं वाचन. वाचनाच्या बाबतीत मित्रांनो 2 शब्द आहेत. एक नुसतं वाचन आणि दुसरं आकलनासहित वाचन. रीडिंग विथ कॉम्प्रिहेन्शन. मुलं किंवा मुली हल्ली वाचतात, पण त्यांना विचारलं ना कसं चाललाय अभ्यास, अहो काका मी खूप वाचतो पण माझे काही लक्षातच राहत नाही. त्याला आपण नुसतं वाचन म्हणतो. वाचत असतो मुलगा, पण त्याचं सगळं लक्ष स्वयंपाकघरात असतं. आईने काय खायला काय केलेलं आहे, या वासाकडे लक्ष असतं. आणि हा बिचारा वाचत असतो, त्याच्या नाही लक्षात राहत. किंवा मुलगी वाचत असती, तिच्या डोक्यात सगळ्या टीव्हीचे सिरियल असतात. आता पुढं काय होईल त्याचं, आणि ही वाचत असती. त्याला आम्ही वाचन म्हणतो. पण आकलनासहित वाचन करायचं असेल तुम्हाला, तर त्याचे 4 टप्पे मी तुम्हाला सांगतो. तुम्ही डिसेंबरमध्ये आकलनासहित वाचनाला सुरुवात करा. कशासाठी वाचणार आहोत आपण? तर मार्च 2021 सालच्या 10वीच्या विज्ञान 2च्या प्रश्नपत्रिकेमध्ये मला 40 पैकी 38, 39 किंवा 40 मार्क पडावेत म्हणून मी वाचणार आहे. हे माझं टार्गेट, हे माझं ध्येय. दिस इज माय गोल. प्रत्येक विषयाच्या बाबतीमध्ये. हा झाला पहिला उद्देश. दुसरा उद्देश काय? कशात मार्क पडणार आहेत? कृतीपत्रिकेत मार्क पडणार आहे. कृतीपत्रिका समजून घ्या. तिसरं महत्वाचं ऑब्जेक्टिव्ह काय? तिसरं महत्वाचं उद्दिष्ट काय? तिसरे महत्वाचा टप्पा काय? तर कृतीपत्रिकेतल्या प्रश्नाच्या उपप्रश्नाचं कोडिंग करा. संक्षिप्त रूप द्या. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. सायन्सचं उदाहरण घेऊ आपण. सायन्स मध्ये समजा क्वेश्चन 1A काय फिल इन द ब्लँक आहे. गाळलेल्या जागा भरा, रिकाम्या जागा भरा. त्याचं कोडिंग होईल रिजा, रिकाम्या जागा भरा. फिल इन द ब्लँक FB. त्यातला दुसरा प्रश्न असेल चूक की बरोबर ओळखा, तर शॉर्ट फॉर विल चूब. इंग्लिश मध्ये ट्रू ऑर फॉल्स TF. त्यातला तिसरा प्रश्न असेल विसंगत घटक ओळखा, विघ, ऑड मॅन आउट OM. त्यातला चौथा प्रश्न असेल कोरिलेशन, सहसंबंध पूर्ण करा, मग सपू. त्यातला दुसरा प्रश्न ब आकडा असेल मल्टिपल चॉईस क्वेश्चन, त्याचं MCQ, बहुपर्यायी प्रश्न बप्र. प्रश्न दुसरा आहे शॉर्ट आन्सर क्वेश्चन SAQ, लघुत्तरी प्रश्न लप्र. लघुत्तरी प्रश्नात कोणकोणते प्रकार आहेत? सायंटिफिक रिझन SR, शास्त्रीय कारण शाखा. त्यानंतर टिपा लिहा, टी नुसतं टी किंवा शॉर्ट नोट SN. त्यानंतर न्यूमरिकल्स, फिजिक्स मध्ये प्रश्नामध्ये न्यूमरिकल्स NU. केमिकल इक्वेशन CE. असे याला आपण म्हणतो कोडिंग करणं, शॉर्ट फॉर्म करणं. त्याच्या पुढचा प्रश्न आहे समजा आकृती, नुसतं FIG फिगर. त्याच्या पुढचा प्रश्न आहे लॉंग आन्सर क्वेश्चन LAQ, दीर्घोत्तरी प्रश्न दीप्र. असं तुम्ही प्रत्येक विषयाच्या कृतीपत्रिकेतल्या उपप्रश्नाचं कोडिंग तयार करा, संक्षिप्त रूप तयार करा. कशासाठी हे संक्षिप्त रूप तयार करायचं? तर टेक्स्टबुक वाचत असताना याचा आपल्याला वापर करायचा आहे. समजा तुम्ही सायन्स 1 चा स्कूल ऑफ एलिमेंट्स धडा वाचायला सुरुवात केली, मूलद्रव्यांची शाळा.
वाचायला पहिल्या पॅराग्राफ मध्ये दिलेलं आहे की आतापर्यंत 107 मूलद्रव्यांचा शोध लागलेला आहे. मी काय करणार, 107 ला अंडरलाईन करणार आणि तिथंच पुस्तकात लिहून ठेवणार, रिजा आला तर याच्यावर रिकाम्या जागा भराचा प्रश्न येईल. पुस्तकातच लिहून ठेवणार, FB दिस इज द मॅटर ऑफ फिल इन द ब्लँक. त्याच्या पुढे गेल्यानंतर मूलद्रव्यांचं धातू, अधातू आणि धातू सदृश मूलद्रव्ये असं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे आणि त्या प्रत्येकाची उदाहरणं दिली. ती मी अधोरेखित करून ठेवणार आणि पुस्तकात लिहिणार, SAQ दिस इज द मॅटर ऑफ शॉर्ट आन्सर क्वेश्चन. आला तर याच्यावर लघुत्तरी प्रश्न येणार. त्याच्या पुढे गेल्यानंतर सोडियम हा धातू आहे त्याचं कारण दिलेलं आहे, ते अंडरलाईन करून ठेवणार मी. तिथं लिहून ठेवणार SR सायंटिफिक रिझन. आला तर याच्यावर शास्त्रीय कारणाचा प्रश्न येईल. त्याच्या पुढे गेल्यानंतर डोबेरायनस ट्रायड दिलेला आहे. डोबेरायनस ट्रायड अधोरेखित करून ठेवेल तर पुस्तकात लिहून ठेवेल SN शॉर्ट नोट. आली तर याच्यावर टीप लिहा येणार आहे. त्याच्या पुढे गेल्यानंतर कॅरेक्टर्स ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल 1 2 3 4 5 दिलेले आहेत. हे सगळे अधोरेखित करून ठेवील आणि पुस्तकात लिहिल LAQ लॉंग आन्सर क्वेश्चन. हा दीर्घोत्तरी प्रश्न. म्हणजे बघा तुम्ही काय काय करताय बघा. तुम्ही एक तर पुस्तक वाचताय, इट मीन्स दॅट यू आर 25% इन्व्हॉल्व इन रीडिंग. वाचनात तुम्ही 25% गुंतलेला आहात. नंतर वाचता वाचता तुम्ही विचार करताय की याच्यावर कोणत्या प्रकारचा प्रश्न येईल, त्याला आपण 25% वेटेज देऊ. त्यानंतर उत्तर अधोरेखित करताय, त्याला 25% वेटेज देऊ. आणि सर्वात शेवटी तो प्रश्न पुस्तकात लिहिताय, त्याला 25% वेटेज देऊ. इट मीन्स दॅट यू आर 100% इन्व्हॉल्व इन रीडिंग. तुम्ही 100% वाचनात गुंतलेले आहात. जेव्हा तुम्ही वाचनात 100% गुंतलेला असता तेव्हा तुमची मेमरी 80% असती, 80% असती. लक्षात राहण्याचं प्रमाण 80% असतं. तुमची वाचण्यातच 30% लक्ष असेल तर तुमच्या 24%च लक्षात राहील. तुमचे 100% वाचनात लक्ष असेल तर तुमच्या 80% लक्षात राहील. याला म्हणतात रीडिंग विथ कॉम्प्रिहेन्शन. आणि मग शेवटी काय करावं, म्हणजे या पद्धतीने एक धडा वाचायला, या पद्धतीने एक धडा वाचायला 2 ते 2.5 तास लागतात. त्याला म्हणतात अभ्यासाची बैठक. तुम्हाला मित्रांनो अभ्यासाची 4, 4.5, 5 तास एका जागेवर बसून अभ्यास करता आला पाहिजे. त्याला अभ्यासाची बैठक म्हणतात. अत्यंत आवश्यक आहे अभ्यासाची बैठक. आता तुमच्याकडे वेळ आहे भरपूर. शाळा नाहीये, तुम्ही घरी आहात, क्लासेस पण नाहीयेत. तुम्हाला घरी मोकळा वेळ आहे. तुम्हाला डिसेंबर, जानेवारी महिन्यामध्ये सर्व विषयांचं या पद्धतीने टेक्स्टबुकचं वाचन केलं ना, तर तुम्ही गेला 90% 10वी ला. पण तुम्हाला हे करायला पाहिजे. याला आम्ही म्हणतो कष्ट. मी नेहमी शब्द विधान वापरतो, की 10वी परीक्षा ही बुद्धिमत्तेची परीक्षा नाही. 10वीच्या परीक्षेला बुद्धिमत्ता लागत नाही. 10वीच्या परीक्षेला लागतात कष्ट, प्रयत्न, जिद्द आणि अभ्यास. ज्याला कष्ट करायचे आहेत त्याला जास्त मार्क मिळणार. जो प्रयत्न करणार त्याला जास्त मार्क मिळणार. जो अभ्यास करेल त्याला मार्क मिळणार. तुम्ही ठरवायचे काय करायचं का नाही. या पद्धतीने जर तुम्ही वाचन केलं टेक्स्टबुकचं, या पद्धतीने जर तुम्ही दिशा अकॅडमीने नोट्स दिल्या त्याचं वाचन केलं, तर तुम्हाला एकेका धड्याचं वाचन करायला 2-2.5 तास लागणार आहे. माझं तर म्हणणं आहे की जो पुस्तकात अधोरेखित करून ठेवलेला भाग आहे ना, तो सगळा लिहून काढा. नोट्स काढल्या ना. मी माझ्या स्वतःच्या नोट्स वापरणार, दुसऱ्याच्या नाही वापरणार. मी दिशा अकॅडमीच्या नोट्स पाहणार, पण कशासाठी पाहणार, तर माझं उत्तर आणि दिशा अकॅडमीचं उत्तर याच्यात नेमका फरक काय आहे. त्याने काही जास्त पॉइंट्स दिलेत का, त्यांनी उत्तराची मांडणी कशी केलेली आहे, ही तुलना करणं ना, त्याला म्हणतात अभ्यास.
त्याला म्हणतात आपली इन्व्हॉल्वमेंट टाकून केलेला अभ्यास. की माझं उत्तर आणि दिशा अकॅडमीचं उत्तर, त्यांची मांडणी कशी आहे, माझी मांडणी कशी आहे, त्यांच्या उत्तरात किती मुद्दे आहेत, माझ्या उत्तरात किती मुद्दे आहेत, त्यांची भाषेची शैली कशी आहे, माझी भाषेची शैली कशी आहे. हे जेव्हा आपण तुलनात्मक स्टडी करतो, वाचन करतो ना, तो करेक्ट अभ्यास, परफेक्ट, म्हणजे तुमच्या लक्षात राहणार, 100% लक्षात राहणार. पण आधी तुमच्या नोट्स तयार पाहिजेत ना. डिसेंबर जानेवारी मध्ये तयारी करा, तुम्हाला त्याचा उत्तम फायदा होईल. म्हणून अभ्यासाची ही महत्वाची पद्धत आहे. रीडिंग विथ कॉम्प्रिहेन्शन ही अभ्यासाची सर्वोत्तम पद्धत आहे. तसंच दुसरी एक पद्धत तुम्हाला सांगणार आहे मी, की 10वीच्या परीक्षेच्या कृतीपत्रिकेच्या उत्तरामध्ये पॉइंट्सला महत्व आहे. तुम्ही काय करा, अशी एक छोटी वही करा प्रत्येक विषयाला, आणि या प्रत्येक विषयाच्या या छोट्या वहीमध्ये ना फक्त पॉइंट्स लिहून काढा. फक्त पॉइंट्स लिहायचे. समजा सायन्स आहे, त्याच्यामध्ये फक्त ऑल फॉर्म्युले लिहून काढायचे. अल्जेब्रा जॉमेट्री आहे, त्याचे सगळे फॉर्म्युले लिहून काढायचे. महत्वमापनचा चॅप्टर आहे इन्सुलेशनचा, त्याच्यामध्ये नुसतंच फॉर्म्युला माहित असला ना, किमती घातल्या की उत्तर येते, पण फॉर्म्युलाच माहित नसतो ना. या छोट्या वहीमध्ये प्रत्येक विषयाची छोटी वही करा आणि त्यात पॉइंट्स लिहून काढा. पॉइंट्स लिहून काढणं ना, हे अत्यंत जिकिरीचं काम आहे. हे अत्यंत काळजीपूर्वक करण्याचं काम आहे. तुमची अभ्यासात जबरदस्त इन्व्हॉल्वमेंट पाहिजे तर तुम्हाला पॉइंट्स काढता येतील. आणि ही प्रत्येक विषयाची छोटी वही करा. ही छोटी वही तुम्ही सतत वाचत राहा. तुमचे पॉइंट्स पाहिला ना की तुम्हाला परीक्षेत लगेच लिहिता येईल. मात्र एक करा, ही छोटी वही परीक्षेत नेऊ नका. नाहीतर देशमुख सरांनी बेस्ट आयडिया दिली राव. मला हल्ली पोरांना सांगायची काही भीतीच वाटते. ही वही परीक्षेत नेऊ नका, कॉपी करायला परवानगी नाहीये. तेव्हा या पद्धतीने जर अभ्यास केला तुम्ही, तर तुमचा सराव परीक्षेचा अभ्यासच आधी या पद्धतीने करायला सुरुवात करा. बोर्डाला तर अजून खूप अवकाश आहे, पण नोव्हेंबर एंड पर्यंत अभ्यासक्रम पूर्ण करून डिसेंबर जानेवारी मध्ये या 2 पद्धतीने अभ्यास केला तर तुमची तयारी बोर्डाची उत्तम होणार आहे. त्यामुळे मी सर्वांना तुम्हाला सराव परीक्षेच्या साठी शुभेच्छा देतो. सराव परीक्षेला केवळ सराव परीक्षा द्यायची म्हणून बसू नका. प्रत्येक सराव परीक्षेला 100% तयारी निशी बसा. नाही तर उगाच आपलं पालकांनी सांगितलंय सराव परीक्षा दे म्हणून देतो म्हणून नका बसू. सराव परीक्षेला उत्तम तयारी निशी बसा, तर ते दिशा अकॅडमीचे शिक्षक तुमची उत्तरपत्रिका तपासतील. या तपासण्यानंतर तुम्हाला 90% पुढे मार्क मिळणं. दिशा अकॅडमीचं वैशिष्ट्य असं आहे की दिशा अकॅडमीचे विद्यार्थी हे 90% विद्यार्थी 90% पुढचे असतात. म्हणून दिशा अकॅडमी ही करंट टेस्ट सिरीज घेते. आणि मला गेल्या 4-5 वर्षाचे त्यांचे रिझल्ट माहिती आहेत. त्यांच्याकडे 90% वर कितीतरी मुलं असतात. मी म्हणलं कदम सरांशी मी चर्चा केली, सर इतकी मुलं कशी काय इतके मार्क मिळवतात? ते म्हणले सर आमचं सगळं गुपित त्या सराव परीक्षेमध्ये आहे. आमच्या 4 परीक्षा सराव परीक्षा दिल्या मुलांनी की मुलगा गेला 85-90% पुढे. तुम्हीही मनामध्ये तो उद्दिष्ट ठेवा की मी सराव परीक्षेला सुरुवातीला मला 80% पडतील, दुसऱ्या ह्याच्यात 85 पडतील, तिसऱ्या ह्याच्यात 90 पडतील आणि चौथ्या ह्याच्यात 95 पडतील. अशा पद्धतीने जर गेलात तर तुमची परिपूर्ण तयारी, अभ्यास ही परिपूर्ण तयारी नाही, सराव त्याला आवश्यकच आहे. सरावाने परिपूर्ण तयारी होणार आहे. अभ्यास प्लस सराव इज इक्वल टू यश. स्टडी प्लस टेक्निक इज इक्वल टू सक्सेस. हे समीकरणच आहे. हे केलं तुम्ही तर मग तुम्हाला काही अडचण नाही. शंका तुमच्या काही असल्या मला विचारल्या तरी चालतील, दिशा अकॅडमीला लेखी स्वरूपात कळवल्या तरी चालतील. तुमच्या ज्या ज्या शंका असतील ना त्या शंका तुम्ही लेखी स्वरूपात तयार करा आणि दिशा अकॅडमीला व्हॉट्सअपवर पाठवून द्या. आम्ही तुमच्या सर्व शंकांचं समाधान करू.
आजही तुम्हाला काही शंका विचारायच्या असतील त्याही विचारायला हरकत नाही. पण या वर्षीची 10वीची बोर्ड परीक्षा 100% होणार आहे. 100% गुणांची परीक्षा होणार आहे. प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात काहीही बदल होणार नाही. उत्तरपत्रिका हे एक्झामिनर, मॉडरेटर, टॉप केस या पद्धतीनेच तपासल्या जातील आणि ती सिस्टीम पाळली जाईल. त्यात काहीही बदल होणार नाही. त्यामुळे गाफील राहू नका आणि उत्तमात यश मिळवा. प्रत्येकाला मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. ज्याला काही प्रश्न विचारायचे त्यांनी विचारायला हरकत नाही. थँक्यू सो मच सर. आपला पूर्ण सेशन झाल्यानंतर शेवटच्या 10 मिनिटांमध्ये प्रश्न मुलं विचारतील, कारण ऍक्च्युली आपला 10वी गुरुचा जो प्रोडक्ट आहे, कशा पद्धतीने टेस्ट सिरीज आपण घेणार आहोत त्याबद्दलची इन्फॉर्मेशन किंवा त्या इन्फॉर्मेशन जे आहे ते कदम सर देणार आहेत. मग कदम सरांचं मार्गदर्शन झाल्यानंतर शेवटच्या 10 मिनिटांमध्ये आपण सगळ्या स्टुडंट्सला जे आहे ते तुम्हाला कनेक्ट करून देऊ शकतो आपण. चालेल ओके. येस सर. येस मॅम. ओके, ठीक आहे. आताच खूप छान पद्धतीने मी फक्त एक 10 मिनिटं घेणार आहे. 10 मिनिटातच तुम्हाला मी त्या परीक्षेचं महत्व सरांनी सगळं सांगितलंय. त्यामुळे शेवटच्या पुढच्या 10 मिनिटात तुम्हाला फक्त मला हे सांगायचं आहे की ऍक्च्युली काय ठीक आहे, 10वी गुरु हा आम्ही आमच्याकडून केलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे. पण जे काही विद्यार्थी ह्या सगळ्या सिस्टीमला जॉईन आहेत, तुम्हाला सगळ्यांना सराव परीक्षांचं महत्व काय हे पहिलं सगळ्यात महत्वाचं लक्षात आलं असेल. 2 बेसिक सरांच्या बोलण्यातून अर्थ कळला असेल तुम्हाला की पहिली गोष्ट, काही झालं तरी तुम्हाला एक्झाम प्रॅक्टिस खूप मॅटर करतं. त्या एक्झाम प्रॅक्टिस करत असताना त्या एक्झामचा पॅटर्न आणि त्याची पेपरचा जो त्याची स्वरूप ठरलं गेलं. म्हणजे ऑलरेडी आपण असं सांगूया की ब्लूप्रिंटच्या बेसवर असणारा पेपर हा आयडियल क्वेश्चन पेपर सोडवणं खूप अतिशय महत्वाचं आहे. हे 2 मुद्दे खूप महत्वाचे आहेत. त्याला रिलेटेड असणारा तिसरा पॉईंट तो म्हणजे पेपर असेसमेंटचा, तुमच्या झालेल्या लिहिलेल्या पेपर मधल्या चुका शोधणं आणि त्या चुकांना पुढच्या टप्प्यामध्ये दुरुस्त करणं. तुम्ही कुठल्याही टेस्ट सिरीज मध्ये जा, कुठल्याही सराव परीक्षेमध्ये जा, कुठल्याही बरेच म्हणजे आता तुम्हाला यानंतर खूप समोर प्रत्येक ठिकाणी ऑप्शन समोर येतील, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नपत्रिका तुमच्या समोर येतील. सोडवण्यासाठी तुम्ही त्यासाठी प्रयत्न करत राहाल. एन नंबर ऑफ ऑप्शन समोर येणार आहेत. पण त्या सगळ्यामध्ये एक अतिशय महत्वाची सूचना सर आता बोलता बोलून घेत त्यात काय, तर ती प्रश्नपत्रिका ही बोर्डाच्या ठरलेल्या फॉर्मॅट प्रमाणे असावी आणि त्याच्यात स्पेशली ब्लूप्रिंटचा मेन संविधान तक्त्याचा आधार घेऊन करणारी तयार केलेली असावी. ही सगळ्यात महत्वाचा त्यातला पार्ट आहे. गेल्या 4 वर्षापासून डॉक्टर अल सर दिशाच्या सगळ्या टीम बरोबर कनेक्टेड आहेतच. कंटिन्यू सरांचं मार्गदर्शन, प्रत्येक गोष्टीला छोट्या सूचना आणि या पद्धतीने आम्ही बऱ्याच काही गोष्टी बऱ्याच प्रमाणात बऱ्याच ठिकाणी काही तशा करतोय. आता गेल्या काही दिवसापासून खूप पालकांची या संदर्भातली एक थोडीशी मागणी जास्त होती की सर थोडंसं तुम्ही प्रश्नपत्रिकांच्या सरावावर काम थोडं सुरू करा. तुम्ही फक्त पर्सनली दिशा स्कूलसाठी किंवा तुमच्या दिशा स्टडी सेंटरवर काम होतं, पण आम्हाला बाहेर या गोष्टीपर्यंत पोहोचता येत नाही आणि आता तर ही जास्त अडचण आहे. म्हणून करता हा जाणीवपूर्वक आजचा सेशन समोर घेतला. अदरवाईज हा आमचा 10वी गुरु हा जो कॉन्सेप्ट आहे, हा दिशा आमच्या पब्लिक स्कूलसाठी, दिशा स्टडी सेंटरसाठी ऍक्च्युली आम्ही गेल्या 4 वर्षापासून रन करतोय. सुदैवाने हा ऑनलाईन फॉर्मॅट आता ओपन झालेला आहे आणि तुमच्या सगळ्यांपर्यंत सहज या झूम मिटिंगच्या माध्यमातून पोहोचता येते. आणि जर या सगळ्या संधी उपलब्ध समोर आहेत तर असे एक्सपर्टीज समोर येऊन तुम्हाला असे काही ऑप्शन समोर डिस्कशन करायसाठी नक्की योग्य राहतील. पुढच्या 10 मिनिटात मी फक्त अतिशय महत्वाची जी माहिती सांगेन, थोडं ओव्हरलुक तुम्ही करा, तुम्हाला आयडिया येईल, लक्षात येईल की काय एक्झॅक्ट आपण परीक्षेच्या स्वरूपानुसार करायला पाहिजे आणि प्रत्येक परीक्षेमध्ये काय काय चेंजेस करत करत गेलो की रिझल्ट पर्यंत कसं जातो. की 10वी गुरुची आमची जी कन्सल्टेशन टीम आहे किंवा काउन्सिलिंग टीम आहे, 5 ते 6 एक्सपर्टीज आहेत की सगळे बोर्ड पेपर सेटर्स पासून सगळ्या ह्याच्यात असणारे टीचर्स आहेत आणि प्रत्येक वेळेस या सगळ्या टप्प्यामध्ये काही स्पेसिफिक सजेशन्सवर काम करतात. कारण ही मी जसं म्हणालो की दिशा पब्लिक स्कूल आमचं जे रेग्युलर स्कूल आहे, दिशा स्टडी सेंटर आहे, याचा रिझल्ट इन्क्रीज आणि इम्प्रूव्ह करण्यासाठी ही सगळी टीम आम्ही सगळे एकत्र वर्कआउट करत राहतो तिथं. पण मला जे काही गेल्या 4 वर्षात एक्सपर्टीचे अनुभव आले तिथं की मला आता समोर तुम्ही असणारे बरेच विद्यार्थी काही सेमी अर्बन एरिया किंवा रुरल एरियातले आहेत आणि प्रत्येक एरियामध्ये अशा प्रत्येक एक्सपर्टीजला छोट्या गोष्टींवर पोहोचता येत असं नाही. म्हणजे 100 पैकी 85, 88, 90, 92 मार्कांपर्यंत जाणं एका वेळेस सोपं आहे आपण म्हणू तिथं, पण 92, 93च्या पुढे जो एक मार्कांचा स्कोर काढायचा असतो तिथं खरं स्पेशलायझेशन असतं, तिथं खरं स्पेसिफिक गोष्टी होणं आवश्यक आहे. बरेच विद्यार्थी 92, 93 पर्यंत जात राहतात किंवा तिथपर्यंत मी म्हणलो तसं राहतात, पण
93 पासून ते 99 पर्यंत किंवा 100 पैकी 100 मार्कांपर्यंत जाण्यासाठी लागणाऱ्या सगळ्यात महत्त्वाच्या सूचना आहेत, ह्या कधी तुम्हाला फिल्टर करता येऊ शकतील, तर तुमच्या n नंबर ऑफ प्रॅक्टिस पेपर होऊ शकेल. ज्यावेळेस तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवाल, ज्यावेळेस तुम्ही सराव कराल, तुमची उत्तरं समोर येतील आणि प्रत्येक उत्तरांच्यावर ते टीचर्स त्याच्यावर असेसमेंट करून त्याच्यातल्या बारकाव्यांवर तुम्हाला बोट ठेवून सांगतील. अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि तुम्हालाही कल्पना आहे की त्या कुठं चुकतात. जसं मॅथमॅटिक्स मध्ये आपण कुठे युनिट लिहायचं चुकतो, एखादं पूर्ण वाक्यातलं उत्तर लिहायचं चुकतो, अशाच छोट्या छोट्या चुका होतात. पण त्या चुका होण्याचं कारण त्यावेळेसचा हलगर्जीपणा असतो असं निश्चित नाही तिथं, पण त्या टाईपवर गेलेलं काम अलर्ट नसतं आणि मग अगोदर एखादी तशी चूक घडली आणि त्याच्यावर तुम्हाला काही करेक्शनचा अँगल शेअर करून सांगितला गेला किंवा दिला, तर तुम्ही नेक्स्ट टाइम ती चूक कधीच होत नाही. म्हणजे मी कायम मुलांना बोलताना बोलतो की तुम्ही 100 चुका करा, पण एक चूक दुसऱ्यांदा करू नका. ही काळजी तुम्हाला प्रत्येकाला घेणं खूप आवश्यक आहे. एक 8 ते 10 मिनिटांमध्ये आपण फक्त काही गोष्टींचं स्पेसिफिकेशन बघूया. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन की जी स्टुडंट्स आहेत, तुम्ही कुठल्याही सराव प्रश्नपत्रिका सोडवा, पण ते कशात सोडवा हे तुम्हाला पुढच्या 10 मिनिटात सांगायचं. कुठल्याही सोडवा, नो प्रॉब्लेम, पण ते कशात सोडवा आणि त्याचा पॅटर्न कसा असायला पाहिजे, एक एक पेपरवर कसं काम करायला पाहिजे, याबद्दल आपण जाणीवपूर्वक आणि महत्त्वाचं बोलणार आहे. तुम्हाला वाटतं की त्या सगळ्यांपर्यंत ते नक्की पोहोचेल. मी काही स्लाइड शेअर करतो, स्लाइडच्या माध्यमातून तुमच्यावर पोहोचेल. फक्त स्क्रीन शेअर केल्यानंतर काळजीपूर्वक त्याकडे लक्ष द्या. प्रियांका प्लीज. होस्ट कोण आहे? नीता. हार्डली 8 ते 10 मिनिटांमध्ये आपण फटाफट या गोष्टी बघू आणि मग त्याच्यावर शेवटी फिनिशिंगसाठी सर परत एकदा थोडंसं तुम्हाला एक बेसिक सूचना देतील आणि तुमच्या शंका तुम्ही सरांना विचारू शकाल. बाकी इतर गोष्टी आहेत. मी आता जे बोललो तुम्हाला की तुम्ही पेपर कोणतेही सोडवा, कुठलेही सोडवा, नो प्रॉब्लेम, पण ते कसे सोडवा याबद्दल जाणीवपूर्वक थोडीशी माहिती तुम्हाला सांगायची. त्यामुळे होप सो की तुम्ही सगळेजण त्या पद्धतीने ते सगळं ऐकायला बघाल. 10वी गुरु हा या आमच्या प्रॅक्टिस पेपरचा खरं तर कॉन्सेप्ट आहे. नेक्स्ट. एक वाक्य आपण कायम शेअर करतो की फर्स्ट प्लॅन युअर वर्क अँड देन वर्कआउट युअर प्लॅन. पहिल्यांदा तुमच्या कामाचं नियोजन करा आणि मग नियोजनानुसार काम करा. हे तुमच्या या पुढच्या टप्प्यात तर अतिशय महत्त्वाचं असणार आहे. सरांनी आता काही महत्त्वाच्या डिक्लेरेशन तर क्लिअर कट केलेत की 10वीची बोर्ड परीक्षा ही होणारच आहे. पेपर पॅटर्न मध्ये कोणताही बदल होणार नाही. सिलेबसमध्ये असणारे छोटे छोटे बदल तुमच्या सगळ्यांसमोर आलेले तिथं. त्यामुळं तयारीला लागणं, कुठंही निष्काळजी राहू नका किंवा ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये राहू नका. पहिली गोष्ट की मागच्या मी 1-2 सेशन मध्ये तुम्हाला हे 10वी बद्दलचं एक बेसिक सांगितलं की तुमची 10th ही 3 ग्रुपमध्ये डिवाइड झालेली आहे. ग्रुप फर्स्ट आहे, ग्रुप सेकंड आणि ग्रुप थर्ड आहे. ग्रुप फर्स्ट सगळ्या लँग्वेजेसचा, ग्रुप सेकंड हा टेक्निकल सब्जेक्ट आणि ग्रुप थर्ड तुमचा सोशल स्टडीजचा. असे 3 ग्रुप तुमच्या समोर आहेत तिथं. लँग्वेजेसमध्ये तुमची मराठी आहे, हिंदी, संस्कृत किंवा संपूर्ण किंवा संयुक्त ज्याप्रमाणे असेल हिंदी किंवा संस्कृत आणि इंग्लिश हे 3 तुमचे महत्त्वाचे भाषेचे विषय आहेत. टेक्निकलमध्ये तुमचं मॅथ्स आणि सायन्स आहे. मॅथ्समध्ये परत अल्जेब्रा, जॉमेट्री, सायन्समध्ये S1, S2 हे 2 अतिशय महत्त्वाचे असणारे पेपर की जे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्कांवर नेऊ शकतात. आणि थर्ड सोशल स्टडीजचा आहे. त्याच्यामध्ये इतिहास, राज्यशास्त्र आणि जिओग्राफी हा तुमचा त्यातला महत्त्वाचा पेपर आहे. या सगळ्या गोष्टीकडे जेव्हा आपण लक्ष देतो तर मेन तुम्हाला मार्क आउट ऑफ आउट पाडणारे किंवा मार्कांच्या मध्ये प्रगती करून देणारे बेस कोणते आहेत, तर तुमचा ग्रुप 2 आणि ग्रुप 3 आहे. ग्रुप 2 आणि ग्रुप 3 मध्ये तुम्हाला निश्चित मार्क वाढण्याच्या पॉसिबिलिटी जास्त असतात आणि तितक्या पटीत असतात. कारण त्याच्यातल्या चुका ह्या कुठंतरी तुमच्या सिली मिस्टेक्स असतात आणि बेसिक लेवलला सिली मिस्टेक केल्यामुळे त्याच्यातली मार्कची ग्रोथ ही नक्की होऊ शकते. म्हणजे ग्रुप 2 मध्ये कुठलाही म्हणजे मॅथ्स असू देत, सायन्स असू देत, ग्रुप 3 मध्ये सोशल स्टडीज असू देत, या दोन्ही पेपरमध्ये तुम्ही 1, 2 किंवा 3 पेपर सोडवलेत आणि त्याच्यावर थोडं स्पेसिफिक बोर्ड ठेवून तुम्हाला सांगितलं गेलं ना हे इथं चुकलंय, यामुळे चुकलंय, त्यामुळे चुकलंय, तर 100% तुम्हाला मी सांगतो की त्या दोन्ही ग्रुपमध्ये मार्क जास्तीत जास्त वाढायची शक्यता असते तिथं. प्रॉब्लेम मेजर येतो तो कुठं? लँग्वेजेसमध्ये चूक शोधण्यासाठी असं स्पेसिफिकेशन नसतं की या पॉइंटवर त्या पॉइंटवर नसतं आणि त्यामुळं लवकर आणि ते दाखवलं तरी ते फील होत नाही मुलांना तिथं आणि त्यामुळे त्याच्यातला बदल करण्यासाठी मात्र एक वेगळं प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. सो लँग्वेजेसमध्ये स्कोअर वाढायचा असेल तर तो थोडा स्लो स्कोअर ग्रो होणार आहे आणि तो ग्रो होत असताना तुम्हाला तिथं रिडिंग हे खूप महत्त्वाचं असणार आहे. अवांतर वाचनाचा काही त्यातला ऍडिशनल पार्ट आहे. अंडरस्टँडिंग लेवल हाय थोडं करण्यासाठी काय करावं लागेल, अशा पद्धतीने काम करावं लागतं. तिन्ही ग्रुपमध्ये वेगवेगळ्या स्टाईलनं तुम्हाला प्रॅक्टिस करायचंय. आतापर्यंत तुम्ही अभ्यास करत आलात, अजून तुम्ही 1 महिना 1.5 महिना अभ्यास करणार आहे. जसं सरांनी आता सांगितलं की नोव्हेंबर अखेरपर्यंत तुमचा सगळा सिलेबस होणं अपेक्षित आहे तिथं. मॅथ्स सोडला तर सगळ्या विषयांचा अभ्यास तुम्ही पर्सनल लेवल 100% करू शकता. सो नोव्हेंबर अखेरपर्यंत तुम्हाला 100% सगळा सिलेबस संपल्यानंतर अभ्यास करून झाला आपला, पण तो अभ्यासाचा ऍप्लिकेशन जो भाग आहे म्हणजे एक्झॅक्टली रिझल्ट कन्व्हर्जनचा भाग आहे, तो तुमच्या प्रॅक्टिसेसमध्ये खूप महत्त्वाचा राहणार आहे. आणि या 3 ग्रुपपैकी 2 ग्रुप तुम्हाला मार्क इम्प्रूव्हला आउट ऑफ आउट नेण्याकडे सपोर्ट करतील आणि लँग्वेजेसच्या ग्रुपवर मात्र एका स्पेशल प्रोसेसने तुम्ही वर्क करत गेलात की त्यातलं पण तुमची ग्रोथ ही नक्की दिसेल. तर कारण एस्पेशली मराठीमध्ये असेल, मराठी म्हणजे जे सेमी आणि मराठीची मुलं आहेत त्यांचा लँग्वेज 1 मराठी जे असू देत किंवा लँग्वेज 3 असू देत,
इंग्लिश मिडियमच्या मुलांना तर मेजर चॅलेंज आहे मराठीचं, म्हणजे काय कशाला गंध नसल्यासारखी अवस्था होऊन जाते. त्यामुळे त्या मुलांना ह्या बाकीच्या ग्रुपमध्ये तर खूप छान मार्क मिळतात, अगदी इंग्लिशमध्ये सुद्धा स्कोर राहतात, पण स्पेशली हिंदी आणि मराठी त्यांचे मार्क घाणावरे ठरतात. हिंदीत पण मार्क मिळतात पण मराठीत मार्क खूप जातात. आणि मराठी मिडियमच्या मुलांना इंग्लिशमध्ये पण काही वेळा मार्क येतात पण मराठीतच त्यांचे मार्क जाण्याचं प्रमाण जास्त राहतं. सो एक लँग्वेज हा वेगळ्या स्टाईलने अभ्यास करण्याचा भाग आहे, अभ्यास म्हणण्यापेक्षा प्रॅक्टिस करण्याचा भाग आहे, आणि ह्या दोन विषयांना एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला काम करायला पाहिजे. तर आपण त्या गोष्टीवर बोलूया की कशा पद्धतीने आपण टार्गेट पण जाऊ शकतो. हा एक जनरल ग्रुप तुम्हाला मी सांगितला. नाव कसं फोकस करायचं, टार्गेट कसं सेट करायचं, नेक्स्ट स्लाइड, त्याच्यावर तुम्हाला कसं वर्क करता येऊ शकेल. एक एक गोष्ट थोडी बारकाईने बघा. मी हे ज्या सगळ्या गोष्टी बोलतोय, मी पुन्हा एकदा सांगेन की तुम्हाला कुठेही प्रॅक्टिस करा, कसंही करा, कुठल्याही परीक्षांच्या समोर तुम्ही जा, पण तुम्हाला प्रॅक्टिस सेशनवर जाणं खूप आणि खूप आवश्यक असणार आहे आणि त्या बेसने तुम्ही जाऊ शकाल. बॅक कशा पद्धतीने जाता येईल मी तुम्हाला एक सॅम्पल मुद्दाम दाखवतो. इथे एक टार्गेट प्लॅन, बॅक घे स्लाइड. हा 2019-20 एक पर्सेंटेज टार्गेटचा भाग आहे. नेक्स्ट इथं काय, अगदी एक 50% मुलगा किंवा 60% मुलगा, या पण मुलांना 90-92% किंवा प्रत्येक मुलांच्या स्कोअरमध्ये पर्सेंटेजमध्ये वाढ करण्यासाठी प्लॅनिंग स्ट्रॅटेजी होती. ही सगळी स्ट्रॅटेजी तुम्हाला समोर दिसते. ही रेग्युलर अकॅडमिक इयर मधली असणारी स्ट्रॅटेजीवर काम सगळं केलं. म्हणजे ती आमच्या इतर दिशा पब्लिक स्कूलची मुलं असू देत, दिशा स्टडी सेंटरची मुलं असू देत, मराठी मिडियमचा मुलगा असू देत किंवा इंग्लिश मिडियमचा असू देत, त्या प्रत्येकावर एका विशिष्ट पद्धतीनं टप्प्यात काम केलं गेलं आणि मग त्याच्यावर प्रोग्रेस प्लॅन. हे समोर जे तुम्हाला दिसतंय ते पहिल्या कॉलम मध्ये त्याचे युनिट टेस्ट मार्क होते, नंतर युनिट टेस्ट आपण टार्गेट ठरवलं, 9चे पर्सेंटेज होते, सॉरी युनिट टेस्ट टार्गेट ठरवलं, मग किती अचीव्ह झाले, मग फर्स्ट सेमचं टार्गेट ठरवलं किती अचीव्ह झाले, मग प्रीलियम राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 टार्गेट ठरवलं, फायनल बोर्डचं टार्गेट ठरवलं आणि मग किती अचीव्ह झाले. असा खरं तो हा समोर चार्ट आहे. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला लगेच तुम्हाला क्लिक होईल असं नाही. मी जनरल काय सांगतोय की हळूहळू मुवमेंट करत करत मार्कांपर्यंत आपण कसं पोहोचू शकतो. आणि हे गेल्या वर्षीच्या जवळपास लास्ट इयरला 52-55 मुलं ही 90%च्या पुढची आहेत. म्हणजे 100पैकी 100% पडणारी पण विद्यार्थी आपल्याकडे आत्ताच्या रिसेंट रिझल्टमध्ये होतीच आणि त्याबरोबर बाकीचे विद्यार्थी जसे तशात आहेत त्या टॉप रिझल्टमध्ये. तर हा एक रिझल्ट इम्प्रुव्हमेंटचा प्रत्येकाचा प्लॅन आहे. तसंच आपण टेस्ट सिरीजसाठी पण प्लॅन तयार करू शकतो, सराव परीक्षांना पण करू शकतो. नेक्स्ट तो तुम्हाला मी दाखवतो की तुमचा तुम्ही पर्सनल प्लॅन घरी कसा तयार करा, की टेस्ट सिरीजच्या माध्यमातून कसं तुम्हाला जाता येऊ शकेल. सी आता इथे एक सॅम्पल केस तुम्हाला समोर दाखवले, याच्यातले मुलांची नावं दिली आहेत. आता ती ऑलरेडी आमच्या इथल्या बॅच मधली असणारी मुलांची नावं समोर मेन्शन आहेत तिथं. आणि याच्यात फॉर एक्झाम्पल पहिला एक स्टुडंट आहे आलोक म्हणून, त्याचं 10th युनिट टेस्टला त्याला जे पर्सेंटेज आहे ते 80.91% आहे त्याला. आता फर्स्ट राऊंड जो त्याचा होणार आहे, म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये फर्स्ट राऊंड होईल, तिथे 82चं टार्गेट ठेवलं. नंतर सेकंड राऊंड जो होईल त्याचा नोव्हेंबरमध्ये, तिथं 84चं टार्गेट आहे. थर्ड राऊंडला 86चं टार्गेट आहे. फोर्थला 88चं टार्गेट आहे आणि बोर्ड एक्झामला 90चं टार्गेट आहे. असं ग्रो आहेत, म्हणजे 80 वरून 90 पर्यंत जाण्याचं त्याचं टार्गेट आहे. असं प्रत्येकाचं त्याप्रमाणे टार्गेट सेट करता येतं. तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याने हे सांगणं की तुम्ही तुमचं पहिलं टार्गेट सेट करा, की काही असेल त्या स्पेसिफिकेशन नाही. तर तुम्हाला सगळ्या मुलांचं टार्गेट सेट केलं दिसतील, जे ऑलरेडी आता दिशामध्ये रेग्युलर आता जे शिकतायत त्या मुलांचा हा चार्ट प्लॅन आहे. तिथं अगदी 40-50% मुलापासून ते 90-92-94% मुलांच्या पर्यंत पण ह्याच पद्धतीने आहे. सजेशन एवढंच तुम्हाला की पहिलं टार्गेट सेट करा, की मला प्रत्येक फेजमध्ये कसं 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 जायचं आहे. हा एक सॅम्पल चार्ट तुम्हाला समोर दाखवला. आता ते जायचं कसं, पोहोचायचं कसं, लेट सी. नेक्स्ट कसं पोहोचायचं तिथपर्यंत, तर एक सॅम्पल घ्यायचंय बॅक. त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपण जाऊ शकतो किंवा कशा वेनी आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल इथे एक समोर वाक्य दिसते तुम्हाला की 88% आहे आणि 93% आपल्याला अचीव्ह करायचे. हे टार्गेट प्लॅन प्रमाणे जाता येतं. नेक्स्ट, तर याच्यासाठी मी मागच्या एका मीटिंगमध्ये पण आमच्या रेग्युलर मुलांना हे दाखवलं होतं की जसं 88% याचा अर्थ काय, ते 528 मार्क आहेत, 528 स्कोअर आहे तिथं, आणि 10th ला 93% म्हणजे 558% स्कोअर पर्यंत जायचंय. 30 स्कोअर तुम्हाला इम्प्रूव्ह करायचा, 30 मार्क इम्प्रूव्ह करायचे. याचा अर्थ प्रत्येक सब्जेक्ट मधला इम्प्रुव्हमेंटचा प्लॅन आपल्याला सेट करायला पाहिजे. नुसतं विचार करून असं चालणार नाहीत की मला 80% आहेत, 85 आहेत, मी आता 90 पाडेन, 95 पाडेन, 98 पाडेन किंवा 70 आहेत, 80 पाडेन. तुम्ही विचार करणं ही पहिली तिथे स्टेज आहे तिथं, पण त्या विचारांच्या पुढे जाऊन ती अचीव्ह करण्यासाठी जी स्ट्रॅटेजी जो तयार करेल ना, तो सक्सेस आहे. तुम्ही किती खूप छान विचार करा, खूप चांगली त्यातली स्वप्न बघा, खूप काही करा, अगदी तुम्ही कागदावर लिहून ठेवा तिथं की मला इतके टक्के पडायचे, त्याचा उपयोग होणार नाही. ती फक्त प्रायमरी स्टेज आहे तिथं. ते कधी होणार आहे त्याची स्ट्रॅटेजी तयार केली तर, हे तिथपर्यंत जायचं मला कसं, तिथं ह्याची तुम्ही जर प्लॅन तयार केला, स्ट्रॅटेजी तयार केली आणि मग त्यातल्या प्रत्येक स्टेजेसवर काम करत करत गेलात तर गॅरंटेड तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता. मुद्दा म्हणून मी तुम्हाला दाखवतो की स्ट्रॅटेजी कशी तयार करा आणि कशी त्याच्यावर काम करा. सी हा तुम्हाला पहिला टार्गेट दिसलं की माझे मार्क मला कसे इम्प्रूव्ह करायचे. फॉर एक्झाम्पल मराठीमध्ये मला 4 मार्क इम्प्रूव्ह करायचे आहेत, संस्कृत किंवा हिंदीमध्ये 4 इम्प्रूव्ह करायचे. असं प्रत्येक विषयात किती इम्प्रूव्ह करायचे हे टेंटेटिव्ह लिहायचं. हे एकदा लिहिल्यानंतर मग त्याचा ऍव्हरेज अनालिसिस कसं करायचं, नेक्स्ट कशा पद्धतीने आपल्याला तिथपर्यंत जाता येईल. सी एक सॅम्पल दाखवले की तुमच्या लक्षात येईल. नेक्स्ट
हा आत्ताच लिहिलेलं होतं तसं प्रत्येक सब्जेक्ट वाईज आहे, बॅक सब्जेक्ट वाईज त्याच्यामध्ये आहे तिथं की कुठल्या पद्धतीनं मार्क आहे तिथं. आता हे बघा तुम्हाला तो ग्रुप वाईज तसं दिसतंय. ग्रुपमध्ये लँग्वेजेस मध्ये समजा मराठीत 91 टार्गेट ठेवलं किंवा हिंदीमध्ये संस्कृतमध्ये 93 आहे, इंग्लिशमध्ये 91 आहे, तसं मॅथ्स मध्ये 94, M1 M2 मिळून असं 93, असं प्रत्येक विषयांचं टार्गेट ठरवत गेले. हे ऍव्हरेज मार्क सगळे दिले. पण आता सब्जेक्ट वाईज त्याच्यावर काम करायचंय. त्यातलं एक स्पेसिफिक मला तुम्हाला दाखवायचं आहे. नेक्स्ट या स्पेसिफिकेशन्स मध्ये लक्ष द्या की काय नक्की करायला पाहिजे. जसं आता इथे समोर दिसतंय की मार्क इम्प्रूव्ह करायचं. इंग्लिशमध्ये तुम्हाला आता दिसतंय की इंग्लिशमध्ये समजा एक 88 मार्क आहेत आणि मला इम्प्रूव्ह करायचे ते 4 मार्क इम्प्रूव्ह करायचे. तर 4 मार्क इम्प्रूव्ह कुठं करायचे हे प्रत्येक वेळेस इम्प्रूव्ह करताना त्याचं अनालिसिस भरणं खूप महत्वाचं आहे. जसं फॉर एक्झाम्पल 3 मार्क इथे इम्प्रूव्ह करायचे दिसतात, तर कुठल्या क्वेश्चन मध्ये इम्प्रूव्ह करायचे, तर क्वेश्चन नंबर 2 आणि 6 ह्याचे लोकेशन तयार करा. स्ट्रॅटेजी करा म्हणजे काय, तर आता हे पॉईंट सगळे येतील ते डोक्यात ठेवा किंवा ते लिहून घ्यायचा प्रयत्न करा की स्ट्रॅटेजी बनवणं म्हणजे काय करायचं असतं. तर पहिलं मार्क ठरवणं पहिली पायरी. नंतर मार्क कुठल्या प्रश्नात वाढवायचे हे ठरवणं. आता कुठल्या प्रश्नात वाढवायचे कसं ठरवणार, तर आपण आधी चुकतोय कुठं आणि बरोबर कुठं येतोय हे ठरवलं पाहिजे. बरोबर कुठे येतोय पहिले शोधा, त्याच्याबरोबर चुकतोय कुठे हे पण तुम्हाला सापडेल तिथं. समोर जे तुम्हाला एक स्केलेटन दिसते ते पेपरचं स्केलेटन आहे, म्हणजे तुमच्या कृतीपत्रिकेचं स्केलेटन आहे. त्या कृतीपत्रिकेच्या स्केलेटन मध्ये पहिल्या कॉलम मध्ये तुम्हाला क्वेश्चनचा नंबर दिसतोय, नंतर दुसऱ्या कॉलम मध्ये क्वेश्चनचा सबटाईप दिसतोय, तिसऱ्या कॉलम मध्ये किती पैकी प्रश्न आहे तो दिसतोय, चौथ्या कॉलम मध्ये किती मार्क त्याच्यापैकी पडले आणि 5वा कॉलम आहे की कशामुळे मार्क गेले, असंही त्याचं स्केलेटन आहे. हे पहिलं अतिशय महत्वाची पहिली पायरी तुमच्या स्ट्रॅटेजीची मेजर स्टेप आहे की जर का तुम्ही तुमचं अनालिसिस करत करत गेलात तर आपल्याला त्याच्यात जागा शोधता येतात. आणि जागा शोधायला आपण लागलो चुकांच्या आणि बरोबरच्या, आता जागा शोधायला लागलो की त्याच्यावर मग प्रोग्राम तयार करता येतो. मग तो प्रोग्राम तुम्ही काही वेळेला स्वतः बनवू शकता, काही वेळेला तुमचे मित्रमैत्रिणींकडून तुम्हाला घेता येईल किंवा मग एक्सपर्ट टीचर किंवा फॅकल्टीकडून तुम्हाला तो नक्की घेता येऊ शकेल की याच्यामध्ये काय बदल करायचा. आता समोर दिसतोय तुम्हाला एक स्केलेटन भरलेलं. याच्यामध्ये जसं A1 बघा, A1 मध्ये पहिल्यामध्ये 1 मार्काचा क्वेश्चन आहे आणि 1 पैकी 1 मार्क पडलेला आहे. रिझन काही मार्क गेलंच नाही त्यामुळे रिझन नाही, पण तिथंच नंबर 3 मध्ये तुम्हाला दिसतंय 1 पैकी अर्धा मार्क मिळाला आणि अर्धा मार्क गेलाय. तर तिथं रिझन मध्ये मेन्शन केलेलं आहे वर्ब मिस्टेक झाली. वर्ब मध्ये मिस्टेक झाली याचा अर्थ कुठेतरी क्रियापद वापरण्यासाठी चुकलंय किंवा स्पेसिफिकेशन झालेत. हे पेपर असेसमेंट करताना त्या टीचरने त्यांना इंडिकेट केलं की इथं तुझी काय चूक झाली. अतिशय काळजीपूर्वक त्या सगळ्या गोष्टी फिल्टर केल्या गेल्या. म्हणजे असेसमेंट मध्ये रिझन येणं महत्वाचं आहे आणि तुम्ही फिल्टर करून घ्याल तेव्हा तुम्हाला कळलं पाहिजे की माझ्या चूक कुठं झाल्या. तसं खाली तुम्ही दुसऱ्या चार्ट मध्ये बघितलं तर तुम्हाला तिथं क्वेश्चन 3 मध्ये दिसेल नंबर 1 मध्ये तिथं डायरेक्ट इनडायरेक्ट मिस्टेक आहे तिथं दिसते. तिथं काही ठिकाणी 0 मार्क आहे, त्याचं वरचं रिझन तिथं डायरेक्ट इनडायरेक्ट मिस्टेक आहे. पर्सनल रिस्पॉन्स सेंटेन्स मध्ये मिस्टेक झाली तिथं. या एखादा स्पेसिफिकेशन शोधायला झाल्यानंतर नेक्स्ट असं भरत भरत आपण गेलो की अख्ख्याच्या अख्ख्या पेपरचं 80च्या 80 मार्काचं असेसमेंट आपल्याला करता येतं आणि पूर्ण असेसमेंट झाल्यानंतर तुम्हाला ओव्हरऑल तो सगळा सिनॅरिओ समोर दिसतो आणि क्लिअर कळतं की मी रायटिंग स्किल मध्ये किती चुकलो, माझं टेक्स्ट कंटेंट म्हणजे प्रोज पोएम मध्ये किती चुकलो, म्हणजे सीन अनसीन मध्ये किती चुकलो आणि ग्रामर मध्ये माझं किती चुका झाल्या. जसं इथं सेक्शन 4 मध्ये तुम्हाला दिसतंय ग्रामर मध्ये क्वेश्चन एक मिस्टेक झालेली दिसते, तिथं मार्क गेलेला दिसतो तिथं, किंवा नरेटिव्ह किंवा डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग मध्ये दिसतंय की 4 पैकी 3 मार्क मिळाले, तर स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे, सेंटेन्स मिस्टेक झालेली आहे, ग्रामर मिस्टेक झालेली आहे, असं एक स्पेसिफिक मेन्शन केलेलं दिसतंय तिथं. या सगळ्या गोष्टी लिहिणं खूप महत्वाचं आणि याच्यासाठी काय फार हे काय रॉकेट सायन्स नाही किंवा कुणीतरी वेगळ्याने येऊन काही करावं असं नाही. तुमचं तुम्ही पर्सनली हे करू शकता. फक्त तुम्हाला त्याचा स्केलेटन चार्ट तयार करता आला पाहिजे आणि तो पण सहज करता येतो. टेबल तुमच्याकडे समोर आहे, तिथं पेपर तुमच्याकडे समोर आहे, कृतीपत्रिका समोर आहे, फक्त त्याचे कॉलम आखायचे, ब्लँक जागा सोडायच्या, पेपर असेस करून आला की त्यात फक्त मेन्शन करायचं. जसं आम्ही आमच्याकडे इथं 100% करतोय किंवा आता हा 10वी गुरु या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सगळ्यांसाठी आम्ही आता ओपन करतोय. त्यामुळे जे कोण या सिस्टीम मध्ये एनरोल होतील किंवा इन्व्हॉल्व होतील त्या प्रत्येकासाठी हा फॉर्मॅट पहिला भरला जाणार आहे. पहिल्या टेस्ट सिरीजचा फॉर्मॅट भरला जाईल तिथं आणि त्यानंतर दुसऱ्या टेस्ट सिरीजचं टार्गेट तयार होईल. पहिल्या टेस्ट सिरीजला राऊंड अप झाल्यानंतर समजा 80% पडले तर दुसऱ्या टेस्ट सिरीजचे 85 टार्गेट असेल तर 85 गाठण्यापूर्वी पेपर झाल्या असेसमेंट होईल आणि असेसमेंट झाल्यानंतर पहिल्यांदा या अनालिसिसवर तुमचं सेकंड पेपरचं सेकंड राऊंडचं टार्गेट सेट केलं जाईल. हे अतिशय महत्वाचं असणारं प्रोसेस असेल आणि ते कशावर असणार आहे तर उगाच ब्लाइंडली नाही तुम्हाला सांगायचं की असं मार्क पाड तसं मार्क पाड, अजिबात नाही. हे जे समोर दिसतंय या कागदांचा आधार घेऊनच तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टीवर बोललं जाईल की बाळांनो इथं काम आपल्याला करायला लागणार आहे. आणि मग हे काम कोणतं आहे तर वैयक्तिक त्या मुलाला किंवा मुलीला स्वतः यातली कुठली चूक सुधारता येणार आहे का, तो वैयक्तिक त्याच्या लेवल ती चूक दुरुस्त करू शकेल. पण समजा एखादी स्पेसिफिक गोष्ट की जी त्याला एकट्याला नाही करता येणार, मग तिथं कन्सल्टेशनची आवश्यकता आहे, मग टीचरची आवश्यकता, टीचर त्याला गाईड करतील. ग्रामरमध्ये स्पेसिफिक चुकत असेल की डायरेक्ट इनडायरेक्ट जमतच नाही, फॉन्ट टाईप सेंटेन्स टाईप कळत नाही, कन्व्हर्जन कळत नाही, कंजक्शन वर्ड कळत नाही किंवा वॉट एव्हर जे काही त्यातल्या बेसिक कळत नाही, टीचर स्पेसिफिक त्या गोष्टीवर बोलेल आणि ती शंका दुरुस्त करेल तिथं. असं प्रत्येक विषयाचं डिस्कशन आणि प्रत्येक विषयातल्या चुकलेल्या पॉईंटवर डिस्कशन जर तुमचं झालं तरच तुमची पुढच्या परीक्षेमध्ये मार्क
वाढतील किंवा त्या चुका होणार नाहीत. कारण मगाशी जे वाक्य मी बोललो की 100 चुका करा पण एक चूक दुसऱ्यांदा करू नका. तर एक चूक दुसऱ्यांदा होऊ नये म्हणून काय पाहिजे, तर पहिल्यांदाच त्या चुकीवर बोट ठेवलं पाहिजे. ती चूक आपण डोळ्यांनी बघितली पाहिजे. कित्येक वेळा काय होतं की पेपर चेक करून आला की आपण त्याची फक्त टोटल लावत बसतो, किती पडले बस टोटल करायची, बेरीज चेक करायची आणि एकदा बेरीज बरोबर आली का नाही आली असं वाटलं आणि बरोबर बेरीज आली म्हणजे खालची बेरीज दिलेल्या मार्कांची आणि वरची बेरीज करेक्ट आली की आपल्याला वाटतं हा चला झालं काम. तर ही फक्त नुसती बघण्यापुरती स्टेज आहे तिथं. पण जे गेलेले मार्क आहेत त्या मार्कांना सुद्धा वरवर बघून चालणार नाही, कारण ते लक्षात परत राहत नाही. ते हे कागदावर असं लिहिणं खूप महत्वाचं असणार आहे. या टाईपमध्ये सगळ्या विषयांचं अनालिसिस करणं गरजेचं असणार आहे. तुम्हाला त्याच्या सगळ्यांचे एक सॅम्पल समोर आहेत. जस्ट 5 मिनिटात मी तुम्हाला ते ओव्हरलुक केल्यानंतर कळेल. नेक्स्ट, प्रत्येक विषयाचं त्याच्यामध्ये तिथं आता मॅथ्स आहे तर M1 मध्ये मार्क वाढायचे तिथं. नेक्स्ट सी, तर याच्यामध्ये तुम्हाला पेपर दिसते अल्जेब्राचा पेपर आहे बॅक. नेक्स्ट ठीक आहे. नेक्स्ट घे प्रिव्हियस घे कुठलाही घे, ठीक आहे. जॉमेट्री पेपर तुम्हाला दिसतो. तर हा जॉमेट्री समजा क्वेश्चन 1 आहे त्याच्यामध्ये मार्क दिसतं तिथं. तर स्पेसिफिक क्वेश्चन 1 मध्ये समजा मार्क त्यातला चुकलाय तर कशामुळे चुकलाय, काय चुकला, तर मेन्शन केलेलं आहे की काय आन्सर काढायला चुकलं, अँगल चुकला, व्हॉट एव्हर जे काही गोष्टी स्पेसिफिकेशन दिल्यात. नेक्स्ट, प्रत्येक गोष्टीतलं मांडणी तिथं महत्वाची. इव्हन चॅप्टर्सचे पण नावं लिहिणं महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही पेपर फॉर्मॅट लिहाल तर तो कुठल्या चॅप्टरवर क्वेश्चन आलेला होता. सी, पेपरचं फॉर्मॅट जेव्हा बनेल, हे ज्या सगळ्या टेस्ट सिरीजचे फॉर्मेशन बनणार आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की सरांनी महत्वाचं मगाशी गोष्ट सांगितली काय की कुठलाही पेपर बनताना संविधान तक्त्याचं एक वेगळं महत्व आहे आणि त्या संविधान तक्त्यानुसार पेपर बनणं हे अतिशय महत्वाचं पेपर सेटरचं काम आहे. प्रत्येक सब्जेक्ट टीचरची पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी असेल की ब्लाइंड कसाही पेपर तयार केला, उगाच कुठले क्वेश्चन काढले किंवा अननेसेसरी मुलांचं काहीतरी चेक करायचं म्हणून बघितलं पेपर टाकलं तर असं कधी करणं योग्य राहत नाही तिथं. आणि हा सेन्स, ही जाणीव प्रत्येक सब्जेक्ट टीचरला पेपर सेट करताना 100% असते. त्यामुळे उगाच काहीतरी ब्लाइंड काही राहत नाही. जसं की 4 महत्वाचे मुद्दे सरांनी सांगितले की नॉलेज, अंडरस्टँडिंग, स्किल आणि बेस या 4 मुद्द्यांवर तुमचा पेपर सेट असतो. ज्ञान, आकलन, उपयोजन आणि कौशल्य. आणि ह्या 4 गोष्टींवरच तुम्ही तुमचा 100% पेपरचा सेट केलेला पेपर असेल. मग 25% क्वेश्चन नॉलेज बेस असतील, 40% क्वेश्चन ऍप्लिकेशन बेस असतील, 20% क्वेश्चन अंडरस्टँडिंग बेस असतील तिथं, 10% क्वेश्चन तुमचे स्किल बेस असतील. असा पेपर हा बनेल जसा संविधान तक्ता दिलाय तसा. आणि मग त्याच्यावर आपल्याला कळलं पाहिजे की स्किल बेस्ड क्वेश्चन हे ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन हे 40% आहेत. याचा अर्थ मला ते ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन कळायला पाहिजे. कित्येक वेळा मुलांना प्रश्नाला कशाला काय म्हणायचं हे रिलेटच होत नाही. तुम्हाला चॅप्टर कळतो, क्वेश्चन कळतात, पण हा कुठल्या प्रकारचा प्रश्न आहे याची जाणीव अजिबातच नसते, कारण माहितच नसतं. फिल इन द ब्लँक्स हा कोणत्या टाईपचा प्रश्न आहे, नंतर मॅच द वेअर कोणत्या टाईपचा प्रश्न आहे, एखादा न्यूमरिकल आहे, गणित एखादा आहे कोणत्या टाईपचा प्रश्न आहे, तुमचा थिअरम कोणत्या टाईपचा आहे, तिथं डायग्राम असणार प्रश्न कोणत्या टाईपचा आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. परीक्षेचा अभ्यास करताना तुम्ही कंटेंटवर काम करालच, पण त्यापेक्षा प्रश्नाचं नेचर तुम्हाला कळणं महत्वाचं आहे. आणि हे नेचर कळण्यासाठी तुम्ही तयारी करा. ज्यावेळेस तुम्हाला न्यूमरिकल क्वेश्चन येईल त्यावेळेस क्लिकच झालं पाहिजे की हा ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहे. डायग्रामवर क्वेश्चन येईल तुम्हाला क्लिकच झालं पाहिजे की हा स्किल बेस्ड क्वेश्चन आहे. आणि मग ज्यावेळेस हा स्किल बेस्ड किंवा ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन जेव्हा तुम्हाला क्लिक होईल त्यावेळेस तुम्हाला बरोबर कम्पेअर करता येतं की आज S1च्या पेपरमध्ये 30% प्रश्न हे स्किल बेस्ड आहेत किंवा 20% प्रश्न स्किल बेस्ड आहेत. मग स्किल बेस्ड वाले कोणकोणते क्वेश्चन पेपरमध्ये तिथं आपल्या सिलेबसमध्ये तर फिल्टर करून काढले की तुम्हाला कळेल की संपूर्ण अख्ख्याच्या S1 मध्ये एकूण मिळून बघितलं तर 70 प्रश्न हे स्किल बेस्ड आहेत. आणि या 70 पैकी 8 किंवा 9 आकडे परीक्षेत येणार आहे. मग तुम्ही त्या 70 वर प्लॅन तयार करा ना, 70ची स्ट्रॅटेजी आखा आणि मग काम करत जातात. तर मग तुमच्या लक्षात येईल की 70 पैकी एक 20 प्रश्न असे की अगदी इझी असते, म्हणजे त्याला काहीच फरक पडत नाही. उरलेल्या 50 प्रश्नांच्या मध्ये ऑन एन एव्हरेजली 60 ते 70% क्वेश्चन असे असतात की जे तुम्ही त्याला एकदा दोनदा केलं तरी होतात. आणि फक्त राहिलेले 20 ते 30% स्किल बेस्ड क्वेश्चन आहेत. याला मात्र वारंवार प्रॅक्टिसची गरज असते. हे एकदा तुम्हाला कळायला लागलं की मग परीक्षांचा प्रश्नांचा अभ्यास होतो. एक्झामचा यानंतरचा अभ्यास उगाच काहीतरी लेबर वर्क करण्यासारखं किंवा डॉंकी वर्क सारखं परीक्षांची तयारी करून चालत नाही. त्याची स्ट्रॅटेजी मी ज्या सारखा शब्द वापरतोय हे त्याला आहे. मगाशी जसं सर म्हणाले की एक्झॅक्टली 90% अबोव रिझल्ट जाण्यामागचं दिशाचा मेन बेस काय, तर त्याच्यामध्ये ही स्ट्रॅटेजी प्रत्येकच आम्ही अप्लाय करतो. त्या मुलांना जाणीव करून दिली पाहिजे की हा प्रश्न बाळा तू करतोयस ना तर हा कोणत्या प्रकारातला आहे आणि हा कुठं येऊ शकतो. तुम्ही तयारी कधी झाली समजायचं ना की ज्यावेळेस त्या प्रश्नाची जागा आपल्याला कळायला लागेल त्या दिवशी आपली परीक्षेची तयारी झाली, तोपर्यंत नाही. जसं मी बऱ्याच वेळा मुलांना इंग्रजीबद्दल बोलतो की इंग्लिश कधी आलं तर प्रत्येक कोण बोलतं की त्याला बोलता आलं तर, ग्रामर आलं तर, किंवा व्होकॅब्युलरी चांगली असेल तर वगैरे वगैरे असं सांगितलं की इंग्लिश आलं. तर असं नाहीये. त्याच्यात थोडं पुढे जाऊन ज्या दिवशी इंग्लिश मधून स्वप्न पडेल त्या दिवशी इंग्लिश आलं, असं माझं सारखं मुलांना सांगणं असतं. तसंच पेपर तुम्हाला अभ्यास कधी झाला समजायचं, ज्यावेळेस तुम्ही कॉन्सेप्ट शिकाल, ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन कडे बघाल आणि त्या प्रश्नाची जागा आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये कुठे येऊ शकते हे ज्या दिवशी तुम्हाला क्लिक होईल त्या दिवशी तुमचा पेपरचा अभ्यास झाला. अदरवाईज तुमचा पेपरचा अभ्यास नाही. मग तुम्ही
नुसतं प्रश्न उत्तराच्या पाठांतराचे मेंबर आहात, ते काय करायचं ते आज करणार, उद्या करणार, 4 दिवसांनी विसरणार. अजिबात नाही. क्वेश्चन रीड केला की कळलं पाहिजे की ह्याचं लोकेशन कुठं आहे, ह्या पेपरमध्ये कुठं टाकला जाऊ शकेल, कुठं येऊ शकेल. हे क्लिकच थोडं महत्वाचं आहे. आणि त्या स्टाईलनं अभ्यासाची तयारी करायचा प्रयत्न करा, किंवा त्या स्टाईलनं त्या कॉन्सेप्टकडे बघा, त्या क्वेश्चनकडे बघायचा प्रयत्न करा. उत्तर जर तुम्हाला माहिती आहेत ना, एखादं नाही आलं तर तुम्ही 10 वेळा वाचून पाठ करा, त्याच्यात काहीच अडचण नाही. काय नाही. म्हणजे मी आता त्याच्या पुढे जाऊन बोलतोय की परीक्षांच्या त्या कंटेंटच्या उत्तरांबद्दलची काळजीच नाहीये. म्हणजे मॅक्सिमम तुमच्या त्या मुलांना प्रश्न हे पाठ होणार आहेत, केले जातील, अजून बऱ्याच काही काही गोष्टी होत राहतील. तिथं इम्पॉर्टंट काय, क्वेश्चनची जागा काढणं. मी जो चॅप्टर ओपन केलाय त्या चॅप्टरमध्ये जो एक्सरसाइज ओपन केलाय आणि त्याच्यामध्ये 10 प्रश्न आहेत, तर कुठल्या प्रश्नाची जागा कुठं असेल. जसं आता अल्जेब्रा मॅथ जॉमेट्रीला करताना मुलांना मी कायम सारखं सांगतो की तुमचे सेपरेशन्स बुक तयार करा. एक्सरसाइज जेव्हा तुम्ही सोडवाल, एक्सरसाइज जेव्हा असतात त्याच्यामध्ये वेगळ्या टाईपचे क्वेश्चन आहेत, तर 2 मार्काचा प्रश्न कुठला, 3चा कुठला, 4चा कुठला, आणि मग तो अख्खाच्या अख्खा सेपरेट करून ठेवा. सगळेच्या सगळे 2 मार्काच्या एका वेगळ्या वहीतल्या, 3 मार्काच्या वेगळ्या वहीतल्या, 4 मार्काच्या वेगळ्या वहीतल्या. प्रश्न समोर आला की आपल्याला कळतं की हा 2 मार्काला या जागेवर या ठिकाणी विचारणार आहे, हा 3 मार्काचा प्रश्न आहे तर या ठिकाणी या जागेवर विचारणार आहे. 3B मध्ये हा गॅरंटेड थेरम येणार, 3A मध्ये हे ऍप्लिकेशन गॅरंटेड येणार. हे फील जेव्हा यायला लागतं त्या दिवशी एक्झामची आपली तयारीमध्ये आपण मोडमध्ये आलो. आणि हे कित्येक मुलांना या सगळ्या फेजमध्ये जायला मार्च महिना म्हणजे बोर्डाचा पेपर समोर आला तरी कळत नाही, हे पण दुर्दैव आहे. पण त्याच्या अगोदर सुद्धा बऱ्याच वेळा ह्या गोष्टींचा अंदाज तिथे येत नाही. सो स्पेसिफिक आपल्याला या 10वी गुरुचं मेन ऑब्जेक्ट आहे काय, तर तुम्हाला तुमच्या क्वेश्चन पेपरचं नेचरचा अवेअरनेस ते क्रिएट करणं, त्याची जागा प्रश्नांची समजून देणं, आणि कुठला क्वेश्चन कुठल्या ठिकाणी येऊ शकतो. जर तो ट्विस्ट झाला, त्याच्यातले फिगर्स बदलले आहे, काही थोडेफार चेंजेस केले, तरी आपल्याला ते कळलेलं असतं की हा प्रश्न या स्टाईलनं तिथे येणार आहे, तर तरी सुद्धा काही फार मोठा फरक पडत नाही, काही नाही. प्रश्नाची वाक्य रचना बदलली, कित्येक वेळा तसं होतं सायन्समध्ये, क्वेश्चन मध्ये बदलताना तसं होतात की लँग्वेज थोडी बदलते, थोडे काही न्यूमरिकल्स, काही कंटेंट बदलतात, पण आपल्याला माहिती असतं की हे कुठे येणार आहे. तर हे तुमच्या प्रत्येकाचा व्ह्यू करण्याचा, अशा पद्धतीने तुमचा व्ह्यू बनवण्याचा ह्या 10वी गुरुचा खरं तर ऑब्जेक्ट, मेन ऑब्जेक्ट आहे तिथं. नेक्स्ट तुम्हाला हे समोर दिसतात बघा, सी प्रत्येक ठिकाणी हे तुम्हाला स्पेसिफिकेशन दिसतंय. S2 आहे. नेक्स्ट वेट, तर याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय बघा, आता इथं कुठे चॅप्टरचे नंबर वगैरे दिलेत. नेक्स्ट एक वेट थोडं थांबा. आता इथं याच्यामध्ये दिले, आता हा जॉग्राफी तिथं, त्या जॉग्राफीचा हा स्केलेटन समोर मेन्शन केलेला आहे, त्याच्यामध्ये दिसतं तिथं. आता समजा प्रश्न क्रमांक 3B मध्ये प्रात्यक्षिक भूगोल हा मराठीच्या मुलांचा अनालिसिस समोर मांडले, मग त्याच्यामध्ये 1 पैकी 0 मार्क मिळाला. मग काय चुकलं की नकाशातल्या बाबी दाखवायची जागा चुकली, किंवा त्याचा बेस तसा चुकला तिथं. असं स्पेसिफिकेशन लिहिणं महत्वाचं आहे. आणि हे तुम्हाला रेडीमेड हे स्केलेटन सगळं बनवून मिळेल तुम्हाला. त्याच्यात फक्त काय करायचं तुम्हाला, तिथं फक्त तुम्हाला तुमच्या गोष्टींचं अनालिसिस भरून लिहायचं आहे. आणि प्रत्येक राऊंडच्या मुलांकडून हे भरून कंपल्सरी घेतलं जातच. त्यावेळेस त्याला दुसरा राऊंड प्रॅक्टिससाठी दिलं जातं. कारण ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट राऊंड कराल, पेपर जेव्हा तुम्ही सोडल्यानंतर जेव्हा पेपरचं असेसमेंट होईल, असेसमेंट झाल्यानंतर तुमच्या हातात जेव्हा उत्तरपत्रिका येईल तपासलेली, त्यानंतर पहिल्या 3 दिवसात आपलं काम असेल की हे सगळं भरून ठेवणं तिथं, आणि आपल्या कॉर्डिनेटरला किंवा आपल्या मेंटॉरला ते पहिलं हँडओव्हर करणं. मेंटॉरला एकदा तुम्ही हँडओव्हर केलं, तुमच्या कॉर्डिनेटरला एकदा हँडओव्हर केलं, म्हणजे असिस्टंट टीचरला हँडओव्हर केलं की असिस्टंट टीचर सगळ्या गोष्टींचं ऍव्हरेज अनालिसिस करतील. आणि मग ओव्हरऑल कळतं की कुठल्या चॅप्टरची किती तयार झालेले आहे. चॅप्टर वाईज पण अंदाज येतो की 10 चॅप्टर आहेत ना, तर 10 चॅप्टरपैकी असं जाणवतं की स्पेसिफिक 4थ्या किंवा 5व्या चॅप्टर मध्ये मेजर चुका झालेल्या आहेत तिथं, त्यातल्या सगळ्याच टाईपच्या क्वेश्चन मध्ये चुका झाल्या आहेत. काही वेळा असं लक्षात येतं की लॉंग क्वेश्चन्स मध्ये मेजर चुका झालेल्या आहेत. काही वेळा असं लक्षात येतं की सिली मिस्टेकचं प्रमाण थोडं जास्त वाढलंय. हे जेव्हा एका टीचरच्या नजरेतून शोधून जेव्हा तुमच्या समोर मांडलं जातं, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हा, हे तर माझं असं चुकलंय, हे असं बदलायला पाहिजे, तसं बदलायला पाहिजे. ह्याच्या आयडिया सगळ्या तुम्हाला तसे यायला लागतील. तर हा याचा एक फॉर्मॅट आहे. नेक्स्ट, त्यामुळे तुम्ही जेव्हा काही पेपर सोडवाल, नेक्स्ट, तर जे काही तुम्ही कुठलेही पेपर सोडवाल, तर माझं पहिलं सजेशन की या स्टाईलने तुम्ही काम करायचा प्रयत्न करा, प्रत्येकासाठी असणार. नेक्स्ट, हे सगळं अनालिसिस तुम्हाला सांगितलं. आता हे सगळं करताना काय वेनी होणार आहे, तर त्याचा फॉर्मॅट आहे. तुम्ही फॉलो पण कशा पद्धतीने करा. म्हणजे तुम्हाला त्या बेसिक सूचना सांगितली की कधी पेपर सोडवा आणि त्याची गरज कशी असते तिथं, कशाप्रमाणे तुम्ही करू शकाल. मी परत वाक्य बोलतोय की तुम्ही कुठलेही पेपर समोर घ्या, फक्त एक कुठलाही पेपर घेतला की जरा थोडी तुम्हाला आयडिया येऊ द्यात की हा पेपरचं संविधान तक्त्याप्रमाणे तो पेपर आहे का, काय स्पेसिफिक पॉईंट अपेक्षित असतात पेपरमध्ये. तर पहिली गोष्ट, आयडियल क्वेश्चन पेपर पाहिजे. तर आयडियल याचा अर्थ काय, तर संविधान तक्त्याच्या ह्याच्यानुसार पाहिजे, ब्ल्यूप्रिंट नुसार तो पेपर असायला पाहिजे. म्हणजे परत काय, नॉलेज, स्किल, अंडरस्टँडिंग, ऍप्लिकेशन याच्यावर आधारित तो पेपर बनला पाहिजे. विद्यार्थी म्हणून तुम्हाला ते काय माहिती नसतं, कारण कळत नाही किती % क्वेश्चन कशावर, किती क्वेश्चन कशावर, ते माहिती नसतं. ते कळलं थोडंसं तर तुम्हाला तो पेपर आयडियल आपण समजू शकतो इथं. देन सेकंड, मॉडेल आन्सर शीट पाहिजे. मगाची सरांनी ती आठवण करून दिली तुम्हाला की मॉडेल आन्सर्स तुमच्या समोर ठेवायचा प्रयत्न करा.
ऑलवेज मॉडेल आन्सर तुम्हाला इंडिकेट करतात की याच्यातल्या कोणत्या गोष्टींची उत्तरामध्ये गरज जास्तीत जास्त आहे तिथं, कारण ते मुद्दे असेल तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क आहेत. जास्त पण नाही लिहून चालणार, कमी पण नाही लिहून चालणार, एवढं अपेक्षित असणारं लिहिणं गरजेचं आहे. म्हणून मॉडेल आन्सर्स हे तुम्हाला तुमच्या हातात असणं आवश्यक आहे. तिथं डाऊट क्लिअरन्स हा नंबर 3 पॉईंट आहे. डाऊट क्लिअरन्स हा मुद्दा असा आहे की जसं मगाशी मी बोललो की अनालिसिस झाल्यानंतर तुमच्या झालेल्या चुकांवर तुम्हाला बोट ठेवून सांगता आलं पाहिजे किंवा तुम्हाला पण विचारता आलं पाहिजे की ही तर माझी ही शंका आहे आणि या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये मला यातलं उत्तरामध्ये हा बेस झाला किंवा माझं चुकलं, मांडायला चुकलं तिथं, ठीक आहे, पण मला हा थॉट कशामुळे आला, का माझं त्यातलं चुकलं, हे तुम्ही कारणच सांगता आले पाहिजे आणि त्याच्यावर क्लिअरन्स द्यायला गेला पाहिजे. तिथं फक्त तुझं चुकलंय आणि हे बरोबर लिही असं म्हणणं योग्य नव्हे, तर तुमचा डाऊट मांडल्यानंतर त्याचा क्लिअरन्स कसा असायला पाहिजे हे तुमच्या डाऊट क्लिअरन्स सेशन मध्ये खूप महत्वाचं आहे. त्याच्यावर मात्र तुम्ही प्रत्येकाने काम करायचा प्रयत्न करा, आपापल्या सब्जेक्ट टीचरशी व्यवस्थित त्यांच्यावरून पोहोचणं, कारण शिक्षक त्या गोष्टीला तयार असतात, पण दुर्दैवाने आपणच विद्यार्थी म्हणून काही वेळा लाजतो, घाबरतो किंवा नको असं वाटतं किंवा हे नॉर्मल तर आहे, माझं चुकलं, मला समजलं, आता कशाला विचारायचं, असं तुम्ही एक्सक्युजेस स्वतःला घेता. बिलकुल नाही, चुकलंय तुम्हाला जरी कळलं की हे माझं का चुकलंय तरी पण टीचरच्या कानावर ते घाला, कारण त्यांच्याकडून त्या चुकीबद्दलचं एक वेगळा अँगल तुम्हाला समजू शकतो की हे कशामुळे तुझं चुकलं असेल किंवा काय झालं असेल. म्हणून आपल्या चुका दुसऱ्यांच्या नजरेने बघितल्यानंतर त्यांचा त्याबद्दलचा व्ह्यू समजून घेण्यासाठी डाऊट क्लिअरन्स खूप महत्वाचा असणार आहे. यानंतर एस्पेशली प्रत्येक याच्यासाठी एक्सपर्ट गायडन्स, जसं मी तुम्हाला इथे खाली पॉईंट नंबर दिसतोय एक्सपर्ट गायडन्स, याचा अर्थ ही जी काही बोर्ड पेपर सेटर्स मंडळी सगळी आहेत की ज्यांचा ह्या क्षेत्रातला 25, 30, 40 वर्षांचा अनुभव आहे, त्या प्रत्येकांना बोर्ड, जसं मी मगाशी म्हणत होतो की क्वेश्चन पेपरचं फॉर्मॅट बनताना त्याचे स्पेसिफिकेशन्स क्लिअर होतात, तर शिक्षकांची नजर, पेपर सेटरचा विचार हा आपल्याला कळला पाहिजे आणि तो कळायला लागला की आपल्याला त्या गोष्टी कळतात. मी परवा दिवशी आमच्या 12वीच्या मुलांना 11वीच्या मुलांना एक सेशन देताना सांगत होतो की जेव्हा तुम्ही ऑनलाईन जेव्हा व्हिडिओ लेक्चर पाहता आणि ज्यावेळेस तुम्ही तो व्हिडिओ लेक्चर पाहत वर्कआउट करता किंवा ते लर्न करत असता, त्यावेळेस सगळ्यात इम्पॉर्टंट काम काय तुम्हाला कधी समजणार आहे, जेव्हा आपल्या टीचरच्या थॉट प्रोसेसला आपण आपले थॉट प्रोसेस मॅच करतो त्यावेळेस तो कॉन्सेप्ट आपल्याला समजतो किंवा कळतो. राईट, हे बरोबर आहे. इथं हेच गोष्ट आहे की प्रॅक्टिस पेपरचा आउटकम किंवा पेपर तुम्हाला कधी सोपा जाणार आहे, जेव्हा पेपर डिझाईन होत असताना त्या पेपर सेटरचा काय थॉट आहे हा आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे, त्याच्यावर तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकाल. तिथं त्यानंतर डेली स्टडी प्लॅनर खूप महत्वाचा आहे. रेग्युलर स्टडी प्लॅनर हा महत्वाचा काय, कारण बऱ्याच वेळा अभ्यास कसं करायचं माहिती आहे, आत्ताच्या ह्या ऑनलाईन मोडमध्ये असं घडलंय की आपण आपल्या सोयीने सगळ्या गोष्टी करत जातोय, एका वेळेला थोडा कंटाळा येतो, मग रिचार्ज करायला कोण नसतं किंवा म्हणजे रिचार्ज तुमच्या विचारांना रिचार्ज करायला कोण नसतं, सारखं घरातले पण आता बोलून कंटाळलेत. मग अशा वेळेस तुम्हाला प्लॅनिंग समोर झालं, रेडीमेड आलं, तर त्याच्यावर तुम्ही बरोबर काम करू शकाल आणि त्याचा एक चांगला उपयोग तुमच्या या सगळ्या पुढच्या फॉर्मेशन मध्ये होईल. त्याच्यामध्ये मी मगाशी एक शब्द वापरला, स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग. तर हे स्ट्रॅटेजिक प्लॅन तुमच्या समोर असला, स्ट्रॅटेजी तुमच्या समोर असली की तुम्हाला ते अचीव्ह करायला पण खूप सोपं राहणार आहे. नेक्स्ट, या फॉर्मेशन्स मध्ये काय काय समोर येतील गोष्टी. नेक्स्ट, सिरीजचा टेस्ट सिरीजचा फॉर्मॅट कसा आहे तो तुम्हाला दाखवेन की कोणकोणत्या टप्प्यामध्ये कशा टेस्ट सिरीज आहेत किंवा कसे राऊंड त्याचे सेट केले आहेत. राऊंड नंबर फर्स्ट आहे, तो पहिला राऊंड आहे 80% सिलेबसवर, कारण काय बऱ्याच ठिकाणी सध्या इथपर्यंत सिलेबस कम्प्लीट झालेला आहे आणि तो 80% सिलेबसचा पेपर हा 27 डेज पर्यंत एक्झाम चालेल. अप्रॉक्सिमेट 17 ऑक्टोबर पासून ते 12 नोव्हेंबर पर्यंत असा हा पेपरचा कालावधी आहे त्या पहिल्या राऊंडचा. तिथं याच्यामध्ये प्रत्येकामध्ये तो तुम्हाला डिटेल पुढे दाखवतो की 1-2 दिवस किंवा 3 दिवस गॅप दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही अभ्यास कसा करायचा याचे पण डिटेल शेअरिंग सगळं असणार आहे. नुसतं प्रश्नपत्रिका सोडवायला देतील असं नाही, तर त्या प्रश्नपत्रिका सोडवण्याच्या बरोबर तुम्हाला त्या पेपरसाठीचा अभ्यास कसा करा त्या 2 दिवसात 3 दिवसात याच्या वेळापत्रकासहित तुम्हाला सगळ्या गोष्टी तिथे येणार आहे. राऊंड सेकंड हा तुमचा डिसेंबरसाठी असणार आहे. नोव्हेंबर संपला की डिसेंबरमध्ये राऊंड सेकंड असेल, नंतर थर्ड राऊंड जानेवारीमध्ये असेल आणि फोर्थ राऊंड तुमचा फेब्रुवारीमध्ये असेल. प्रत्येक महिन्यात हा एक राऊंड असणार आहे आणि हा सरासरी एक 22-23 दिवसापासून तो 30-एक दिवसांपर्यंतचा हा राऊंड गॅरंटेड सेट असेल त्या महिन्यातल्या सिच्युएशनच्या नुसार किंवा तिथल्या वर्किंग नुसार, पण असे हे क्रमाने 4 राऊंड तुमचे असणार आहेत. नेक्स्ट, पहिल्या राऊंड मधले डिटेल्स तुम्हाला दाखवतो कसे आहेत तिथं. एकदा ते डिटेल कळाले की मग तुम्हाला तसेच सगळे पुढचे राऊंड आहेत, पण त्यातला स्पेसिफिक एक डिटेल दाखवतो. नेक्स्ट सी, हा राऊंड फर्स्ट आहे. समजा 17 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे, तर 17 ऑक्टोबर साठी वर्क करत असताना तुम्हाला नेक्स्ट डेला पेपर जर 18 तारखेला द्यायचा आहे, तर तिथं तुम्हाला टाइम टेबल सगळं दिलेलं आहे की कुठल्या वेळेला कुठल्या ह्याच्यात काय काय करा. तिथं फॉर एक्झाम्पल 18 तारखेला तुमचा हिस्ट्रीचा पेपर आहे, तर हिस्ट्रीचा अभ्यास कसा करा, तर त्याचं स्पेसिफिकेशन दिलंय की सकाळी 5:30 ते 7 वाजेपर्यंत चॅप्टर फर्स्ट करा, नंतर 7 ते 7:30 पर्यंत ब्रेक असेल. आता हे सगळं शेड्यूल बदलेल, हे एक फक्त मॉडेल दिलेलं आहे.
तुम्ही जसे जसे ज्या ज्या गोष्टीसाठी जिथं जिथं बिझी असाल त्याप्रमाणे ते टाइम शेड्यूल बदल जाईल. पण ऍव्हरेजली 6.5 ते 7 तासाचं अभ्यासाचं वेळापत्रक हे तुम्हाला प्रत्येकाला मिळणार. त्यातलं एक सॅम्पल वेळापत्रक आहे. याच्यातल्या वेळा तुमच्या विद्यार्थ्यांच्या नुसार बदलतात. तशा 7:30 ते 9 पर्यंत परत चॅप्टर फर्स्ट करायचं, त्याच्यातलं काय करायचं याचे पण स्पेसिफिकेशन तुम्हाला परत दिले जातील. नंतर 9:30 ते 5 पर्यंत तुमचं स्कूल आणि इतर ट्युशनचे काही सेशन असतील ते सगळे वर्किंग होतील. पुन्हा 5:30 ते 8 सेकंड चॅप्टर आहे. नंतर 8:30 ते 9 पर्यंत डिनर आहे तुमचा. परत 9 ते 10 होमवर्कचं वर्किंग आहे नेक्स्ट. आणि परत नंतर 10 ते 11 पर्यंत पुन्हा त्याच्यातलं चॅप्टर 3 वर तुम्हाला काम आहे. म्हणजे एका दिवशी तुमचे 3 लेसन तुम्हाला करायचे तिथं. 18 तारखेला पुन्हा परत सकाळी 5:30 ते 7 पॉलिटिकल सायन्सचं चॅप्टर आहे तिथं. परत 7 ते 7:30 ब्रेक आहे. पुन्हा 8 ते 10 पर्यंत तुमचा पुढचा चॅप्टर तिथं आहे. नंतर 10 ते 11 परत ब्रेक आहे. असं एक एक करत 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 तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या चॅप्टरचं त्या अख्ख्या दिवसाचं 18 तारखेच्या संपूर्ण दिवसभराचं वेळापत्रक तुम्हाला दिसतंय. प्रत्येक तासागणिक तुम्हाला तुमच्या समोर वेळापत्रक आहे. म्हणजे फक्त तुम्हाला फॉलो करायचं काम आहे. बाकी काही डोकं लावायची गरज नाही, इतर काही विचार करायची गरज नाही. आपल्याला समोर आलेला प्लॅन आपण फक्त आलेला प्लॅन फक्त फॉलो करणं, याप्रमाणेच तुम्हाला फक्त उतरायचं. आता जेव्हा तुम्ही एखादा चॅप्टर समोर काढाल तर त्या चॅप्टर मध्ये काय करा तिथं, तर त्याचे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन तुमच्या समोर तिथं येतील आणि मग तुम्हाला आयडिया यायला लागेल की मला या चॅप्टर मधून नक्की काय करायचंय. मग 19 तारखेचा प्लॅन पुन्हा असा सेम दिलेला आहे, सकाळी 5:30 ते रात्री 11 पर्यंतचा. आणि मग त्याच्यानंतर खरं तर 20 तारखेला परत तुम्हाला, ते 18 तारीख झाली तिथे 20 तारीख आहे, 20 तारखेला पुन्हा 5:30 ते 7 पर्यंत रिव्हिजन. कशाची? राज्यशास्त्राची रिव्हिजन. 7 ते 8:30 पर्यंत तुमचा ब्रेक आणि 8:30 ते 11 तुम्हाला परत एकदा रिव्हिजन आहे. आणि 11 ते 1 तुमचा हिस्ट्रीचा पेपर होणार. 17 तारखेपासून अभ्यास सुरू झाला आणि 20 तारखेला तुमचा पहिला पेपर इतिहास झाला. 3 दिवस अभ्यास कसा करा याचा पूर्ण प्लॅन तुमच्या समोर मांडला जाईल आणि मग पेपर सोडवा. म्हणजे तयारीनं तुम्ही उतरा. या सगळ्या कॉन्सेप्ट मध्ये उतरायचं असेल तर तुमची मेंटॅलिटी पहिली पॉझिटिव्ह ठेवा की मला हे सगळं का करायचं, कशासाठी करायचंय, आणि मनापासून करायचं असेल तर ह्या कॉन्सेप्ट मध्ये उतरा. अदरवाईज नुसतंच पेपर घेतलंय टाइमपास केला याचा काहीच फायदा होणार नाही, काय नाही. सो हा या सगळ्या प्लॅनिंगला मी म्हणतो की स्ट्रॅटेजिक वर्क तिथं आलं. आणि याला एक एक फॉलो करत करत गेलं की पेपर तुम्ही ज्यावेळेस द्याल तर तुम्हाला हे सगळं कळेल की मी पूर्ण तयारीने पेपर दिला. कित्येक वेळा मुलं अभ्यास करत नाहीत, तसाच पेपर देतात आणि मार्क पडल्यावर मग म्हणतात हा मी काय एवढीच तयारी केली होती, याच तयारी एवढा पडला. म्हणजे तुम्ही स्वतः तयारी न करता अर्धवट तयारीवर, अर्धवट माहितीवर आपण स्वतःलाच फक्त एक्सक्यूज करून टाकतो की आम्ही काय थोडासा अभ्यास केला होता तरी पण मला एवढे मार्क पडले, मग अजून केला तर एवढे होतील. असलं जे काही स्पष्टीकरण आपल्याला असतं किंवा आपण दुसऱ्याला देतो हे शून्य काही कामाचं नाही. एकदम माझं अगदी प्रामाणिक मध्ये की 100% तुमचे त्यात द्या, 100% द्या आणि मग चेक करा की माझी काय अवस्था होते. मग तुम्हाला आयडिया यायला लागेल तिथे की मला बदल कोणते करायचे. तयारीने करून उतरलात आणि भले त्याच्यात अपयश येऊ देत, मार्क कमी पडू देत, काही हरकत नाही, पण मी पूर्ण तयारी करून उतरलो होतो, हे जे मानसिक समाधान आहे आणि हा जो कॉन्फिडन्स पुढच्या पेपरच्या तयारीसाठी येणार आहे, हा सगळ्यात महत्वाचा असतो. अदरवाईज अपूर्ण तयारीनं, चुकीच्या पद्धतीने तयारी केलेल्या मुलांना दिलेला अटेम्प्ट हा तुम्हाला फेल्युअरकडे जायचं प्रमाण जास्त असतं आणि कधी तुम्ही इन्क्रीज राहणार नाही. तुमचं ग्राफ फ्लक्च्युएशन राहतील कायम मार्कांच्या मध्ये. सो तयारी अतिशय महत्वाची. असं एक सॅम्पल तुम्हाला आता समोर शेअर केलं. नेक्स्ट, एक पेपर कसा असेल तुम्हाला समोर दाखवला तसं अशाच प्रत्येक पेपरचं टाइम टेबल असणार आहे. पेपर कसा असणार आहे, क्वेश्चन पेपर तर इथं समोर दिसतंय. म्हणजे ही कृतीपत्रिका थोडक्यात कशी असेल तर तुम्हाला समोर दिसतंय. आता ही मराठीची कृतीपत्रिका आहे, इथं वरती ते कॉन्सेप्टचं नाव आहे आणि मग खाली प्रत्येकाला कृती पेपर, तो जसं ऍज इट इज बोर्डला असतो तशाप्रमाणे ती कृतीपत्रिका असेल. नेक्स्ट, त्याचं मॉडेल आन्सर पण तसंच आहे. नेक्स्ट, हा नेक्स्ट मॉडेल आन्सर पण त्याचीच आहे, त्याच कृतीपत्रिकेचं परत त्याची आदर्श उत्तरपत्रिका जी तुमच्याकडे येणार आहे ती पण त्याचप्रमाणे असेल की नक्की एक्झॅक्टली त्या उत्तर तुम्हाला कशी अपेक्षित होतील काय ते, तर स्पेसिफिकेशन सगळं मांडून तुम्हाला असेल. जसं प्रत्येक ठिकाणी मार्काच्या नुसार याला अर्धा मार्क, याला अर्धा मार्क, याला 1 मार्क, याला 2 मार्क, म्हणजे आपल्याला मार्क मिळण्याच्या पण जागा जेव्हा कळतात, जसं मी मगाशी म्हणालो की पेपर सेट कसा होतो तर त्याच्या क्वेश्चनच्या जागा जशा कळतात आपल्याला की कुठला क्वेश्चन पेपरमध्ये कुठल्या जागी विचारणार आहे, तसं दुसरं पण महत्वाचं कळलं पाहिजे की त्या प्रश्नाच्या उत्तराला कुठं कुठं मार्क मिळणार आहेत आणि काय काय लिहिल्यानंतर मार्क मिळणार आहेत हे पण कळलं महत्वाचं. हा व्ह्यूज सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. पैकीच्या पैकी मार्क पाडणारी मुलं किंवा टॉपर मुलं हेच फक्त करत असतात की त्यांना माहित असतं की स्पेसिफिक काय लिहायचं मला आणि कशा पद्धतीने द्यायचे, तर आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मॉडेल आन्सर तुम्हाला ते सजेशन देतात, मॉडेल आन्सर तुम्हाला ते इंडिकेट करतात की या ठिकाणी हे अपेक्षित आहे आणि याला इतके ते मार्क आहेत. आणि एकदा मार्कांचं स्ट्रक्चर कळलं की बरोबर लिहिताना आपल्याला क्लिक होतं की नाही मला हे मिस करून चालणार नाही, हे लिहिलंच पाहिजे कारण याला अर्धा मार्क मिळाला जातो तसं. तर या टाईपमध्ये मॉडेल आन्सर्स आहेत. नेक्स्ट, नेक्स्ट येस, हा लास्ट स्लाइड त्याच्यातल्या एक वेट एक बॅग घ्या तर या पद्धतीने तुम्हाला ते मॉडेल आन्सर पण सगळे समोर येतील. पण याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट भाग काय तर तुमच्या बरोबरचं फॅकल्टीचं डिस्कशन. ज्यावेळेस प्रत्येक पेपर तुमचा होईल आणि जेव्हा टेस्ट सिरीज मधला प्रत्येक पेपर होईल, पेपर झाल्यानंतर जेव्हा तो तुम्हाला चेक करून मिळेल
चेक करून तुमच्या हातात आल्यानंतर आता चेकिंगसाठी पण काय तर 2 वे चेकिंगसाठी आता डिजिटलवर पण चेकिंग सुरू झालेलं आहे, म्हणजे सब्जेक्टिव्ह सुद्धा, म्हणजे तुम्ही लिहिलेल्या पेपरची तुम्ही इमेज जर इथं पाठवली तर इमेज पाठवल्यानंतर ती डिजिटली चेक करता येते आणि तशी चेक केलेली इमेज तुम्हाला परत मिळेल. हे तुम्हाला जसं हार्ड कॉपी पेपर चेक होतो तसाच आता हा सॉफ्टवेअरमध्ये किंवा सॉफ्ट फॉर्मॅटमध्ये पण पेपर चेक होण्याची टेक्नॉलॉजी सगळी आलेली आहे आणि तशी यूज आपण करतोय. आणि ज्याला कोणाला फिजिकली इथं कुरिअर करता येईल पेपर पाठवले तरी सुद्धा तुम्हाला ते पेपर तसे फिजिकली पण चेक करून मिळू शकतात. असं आयदर दोन्ही ऑप्शन्स आहेत तिथं आणि ह्या 2 ऑप्शनवर सगळं चेकिंग होऊन प्रत्येक बारकावा त्या पेपर मधलं तुमच्या हातात सगळं येईल. पण त्याच्यानंतर महत्वाचं काय तर पेपर डिस्कशन असेल. जे पेपर्स कंडक्ट होतील तो पेपर दुसऱ्या दिवशी किंवा त्या आठवड्यामध्ये ते टीचर समोर प्रत्यक्षात झूम मिटिंगच्या सहाय्यानं तुम्हाला प्रत्येक पेपरचं उत्तर स्पष्टीकरणासह सांगतील आणि काय काय पाहिजे होतं, काय काय चुकलं, ओव्हरऑल मुलांच्या चुका काय झाल्या, काय करू नका, याचं जे काउन्सिलिंग असणार आहे ते तुम्हाला स्ट्रॉंगली काउन्सिलिंग सगळं मिळेल. त्यामुळे आपल्याला आपल्या पण चुका कळतील, दुसऱ्यांच्या पण चुका कळतील, त्याच्यातनं पण आपण काही गोष्टी शिकू शकू. अशा स्टाईलनं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकता येण्यासारख्या आहेत. आणि माहिती घेण्याचा प्रयत्न करा. ऑलवेज काय असतं ना, आपण ऐकण्याचं प्रमाण आपलं खूप कमी आहे. आता बघा मगाचपासून बरेच विद्यार्थी होते आणि आता हे जे मी सांगतोय किंवा हे सगळं बोलतोय हे काही जबरदस्ती नाही ना, तुम्हाला घेतलंच पाहिजे वगैरे अजिबात नाही, पण इन्फॉर्मेशन तर आहे महत्वाची. मग ही असं काय आपण काहीतरी वेगळ्या विषयावर कुठल्या बोलत नाही, 10वीशीच बोलतोय, इम्पॉर्टंट कॉन्सेप्टशीच बोलतोय तिथं. मग हे ऐकण्यासाठी काय आवडतं, काही काही जण लेफ्ट झालेले दिसत आहेत. लेफ्ट होऊन काय करणार आहे तिथं, टाइमपासच करत बसणार फालतू काहीतरी उगाच. ऐकण्याची पहिली सवय लावा, की काही 4 गोष्टी जेवढ्या कळतील तेवढं त्यातलं आपल्याला काय पाहिजे काय घ्यायचं हे तुमचं तुम्हाला अक्कल आहे आणि तुमच्या तुम्हाला निर्णयाची क्षमता आहे ती घेऊ शकतो आपण ना. पण कमीत कमी कोण काय सांगतंय आणि त्यातनं मला 2 गोष्टी काय सांगायला मिळतील, त्यातनं काही मला ऍडिशन करता येईल, ही ज्याच्याकडे क्षमता नाही त्याला पुढच्या प्रोग्रेस कुठल्याच गोष्टीत होणार नाही. सो ऑलवेज ट्राय टू लिसन. जो चांगला लिसनर असतो तो चांगला डेव्हलपर होतो, हे पक्क आहे तिथे. त्यामुळे चांगलं ऐकण्याचं प्रमाण ठेवा तिथं. 10th मी कायम सांगतो ह्या 2 शब्दांशी कनेक्टेड आहे. 2 आर, फर्स्ट इज रिव्हिजन अँड सेकंड इज रिकॉल. नंबर ऑफ रिव्हिजन इम्पॉर्टंट आहेत आणि नंबर ऑफ रिव्हिजनसाठी तुमच्या शॉर्ट नोट महत्वाच्या. जेवल सरांनी मगाशी सांगितलं होतं की तुमच्या नोट्स काढा तुमच्या भाषेतल्या. दुसऱ्या कोणाच्या नोट्स काय आहेत ह्या कम्पेअरसाठी वेगळ्या ठीक आहेत, पण तुमच्या वैयक्तिक स्वतःचे नोट्स असणं महत्वाचं आहे. मायक्रो नोट्स असणं महत्वाचं आहे. वेगवेगळ्या फॉर्मॅट मधल्या नोट्स असणं महत्वाचं आहे. ट्री डायग्राम, पाय डायग्राम, फ्लो चार्ट, पिरॅमिड, कुठल्याही फॉर्मॅटमध्ये नोट्स असणं अतिशय महत्वाचं आहे. सो नंबर ऑफ रिव्हिजनसाठी शॉर्ट नोट्स इम्पॉर्टंट. अँड देन रिकॉल म्हणजे आठवण्याची प्रक्रिया कशी असायला पाहिजे याच्यासाठी स्पेशल तुम्हाला प्रॅक्टिस आणि टेक्निक काही फॉलो करायला पाहिजेत. एक मी याच्यानंतर एक सेशन घेणार आहे, तो स्पेशली फॉर रिकॉल साठी सेशन असणार आहे किंवा ह्या 2 शब्दांसाठी सेशन असणार आहे, जो परत एक सेशन लावणार आहे नेक्स्ट वीक मध्ये. तो रिकॉल आणि रिव्हिजन ह्याच 2 शब्दांवर असतात की कशी रिव्हिजन करायची आणि कसा रिकॉल करायचं. तो या 2 कॉन्सेप्टवर तुम्ही काम करा. 10वीचे तुमचा रिझल्ट नक्की तुमच्या हातात पक्का येऊ शकेल. ज्या काही गोष्टी टेस्ट सिरीज बद्दलच्या आता बोललो तुम्ही कुठेही करा, काहीही करा, पण आयडियल क्वेश्चन पेपर सोडवा आणि प्रश्नपत्रिका सोडवाचं, त्याच्याशिवाय प्रगती नाही. अभ्यास खूप केलाय पण सराव जर नाही केला अभ्यासाचा, पेपरचा सराव नाही, याच्या पुढे जाऊन सांगेन की पुढच्या कॉन्सेप्टमध्ये तुम्हाला टाइम सेट लावून म्हणजे घड्याळ लावून तुम्हाला काही गोष्टी वर कराव्या लागतात, की कुठला प्रश्न किती मिनिटात करायचा. दुसऱ्या राऊंडला जेव्हा आपण काउन्सिलिंगला बसणार आहे 100% सिलेबसवर, त्यावेळेस मात्र मग तुमच्याशी हे सेशनवर मी डिस्कशन करणार आहे तिथं की पहिला प्रश्न किती मिनिटात झाला पाहिजे, दुसरा किती, तिसरा किती, म्हणजे 3 तासाचं पेपरचं डिस्ट्रीब्युशन डिस्कशन टाइम क्लॉज नुसार डिस्कशन आपल्याला करणं महत्वाचं आहे. पण हे सुरुवातीलाच लगेच होत नाही, का तर जोपर्यंत तुमचा अभ्यासाचा अंदाज येत नाही तोपर्यंत याच्यावर आपल्याला बोलणं योग्य नाही. सो सेकंड राऊंड नंतर मात्र आपण त्या विषयावर बोलणार आहे की प्रत्येक विषयानुसार ते सब्जेक्ट एक्सपर्टीज बोलतील, इतिहासाचे सब्जेक्ट एक्सपर्टीज त्याच्यावर बोलतील, सर त्यांच्या सब्जेक्टवर बोलतील की अपेक्षित आम्हाला 3 तासामध्ये किंवा 2 तासामध्ये कुठला प्रश्न तुम्ही किती मिनिटात सोडवावा याच्याबद्दलच्या काही गोष्टी तुम्ही अपेक्षित कसं असतं आणि कसं काय त्यात करावं. सो वेळेचं नियोजन याबद्दल, पेपर सोडवण्याचं वेळेचं नियोजन याबद्दल पण आपले काही सेशन्स होणार आहेत. जी मुलं ह्या सगळ्या गुरुच्या कॉन्सेप्टला ऍड होतील त्या सगळ्यांना हे सगळे सेशन पुढे जाताना हे सगळे मिळत राहतील. ऑर्गनायझेशनचं दिशेचं काम करताना वेगळ्या प्लॅटफॉर्मवर मी काम करतोय, म्हणजे प्ले ग्रुप पासून 12वी पर्यंत ऑलरेडी प्ले स्कूल, पब्लिक स्कूल, ज्युनियर कॉलेज, अकॅडमी, स्टडी सेंटर असे अनेक कॉन्सेप्टवर काम आहे. पण यातला मेन उद्देश डोळ्यासमोर आहे की अवेअरनेस हा त्यातला मेन भाग आहे आणि म्हणून मॅक्सिमम मुलांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचाव्यात, मुलांनी त्यांचे व्ह्यूज बदलावेत. सुदैवाने डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध झालाय, सगळ्यांना तो मॅन्डेटरी झालाय फॉलो करण्यासाठी. तर या सगळ्याचा फायदा घ्या, चांगलं काम करा, चांगले प्रयत्न करा, तुम्हाला नक्कीच रिझल्ट तुमचे इम्प्रूव्ह झालेले 100% दिसतील. फॅन्टास्टिक वेनी प्रयत्न करा. ऑल द बेस्ट. सिस्टीम फॉलो करण्याचा प्रयत्न करा, स्ट्रॅटेजी फॉर्म करण्याचा प्रयत्न करा आणि सराव परीक्षा ह्याच तुमच्या मार्कांमध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकतात. बस माझ्याकडून एवढंच आहे. 10 मिनिटापेक्षाही थोडा जास्त वेळ घेतला कारण काही गोष्टी ऍडिशन त्याच्या झाल्या, पण अपेक्षित आहे ऐकण्याची जे काही आतापर्यंत टिकून आहेत त्यांनी मनापासून ऐकलं, नक्कीच तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा भविष्यात फायदा होईल याची खात्री देतो आणि थांबतो. थँक्यू सो मच. काही शंका असेल तर तुम्ही शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. मी सरांकडे थोडं जाईन की सर थोडंसं याला फिनिशिंग करतील आणि मग मुलांनी तुमचे प्रश्न
आयदर चॅट बॉक्समध्ये टाका किंवा तुम्ही अनम्यूट करा आणि तुमची एखादी शंका विचारा. मोकळेपणाने विचारा, काही कुठल्या बाबतीतली असेल शंका विचारा. मी परत एकदा सांगेन, 10वी गुरु हा आम्ही आमच्या इन्स्टिट्यूटच्या सोबत हा ओपन लॉन्च केलेला कॉन्सेप्ट आहे. ज्याला कोणाला आवडेल, पसंत पडेल, फॉलो करायचा तर तो भाग काही मॅन्डेटरी नाही, तुमच्यावर तो ऐच्छिक आहे. पण जी सिस्टीम समोर प्रेझेंट केली तुम्हाला ती मात्र फॉलो करा, कारण यश त्याच्यातून मात्र नक्की आहे. हे तुम्हाला मी अगदी शुअर शॉट सांगतो. येस सर. आलं सर. आपण थोडंसं काही याच्यावर काही बोला. देशमुख सर, अनम्यूट सर. हा ठीक, आवाज येतोय? हो सर, येतोय आवाज. हा. कदम सरांनी आता त्याला इंग्लिशमध्ये मायक्रो अनालिसिस म्हणतात, की तुमच्या संबंध सिस्टीमचं सूक्ष्म विश्लेषण, की प्रत्येक उत्तरपत्रिकेतल्या म्यूट झालाय सर. म्यूट झालाय. म्यूट अनम्यूट सर. म्यूट झालं. हा, म्यूट आहे अजून. म्यूट आहे सर. म्यूट आहे. अनम्यूट करा. एक प्रश्नाच्या येतोय. हॅलो हॅलो. येतोय सर. येतोय. तर ते जे मायक्रो अनालिसिस सरांनी सांगितलेलं आहे, ते मायक्रो अनालिसिस अत्यंत महत्वाचं आहे. मायक्रो अनालिसिस की नेमकं कोणत्या प्रश्नामध्ये आपल्याला कमी मार्क पडलेले आहेत आणि ते आपल्याला समजणं महत्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून सरांचं अनालिसिस फार महत्वाचं आहे. ते दुसरा महत्वाचा त्यांचे संबंध ह्याच्यामधला भाग होता तो, की मार्क मिळवण्याची सरांनी त्यांची स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे. कदाचित यातल्या काही मुलांना स्वतःची स्ट्रॅटेजी पण ठरवता येईल. या स्ट्रॅटेजीचा अभ्यास करा. सरांनी जी स्ट्रॅटेजी सांगितली त्याचा अभ्यास करा आणि तुमची स्वतःची स्ट्रॅटेजी ठरवा ना तुम्ही. पण काहीतरी करण्यासाठी ती स्ट्रॅटेजी ठरवणं अत्यंत महत्वाचं आहे. तो दुसरा सरांचा मुद्दा मला त्यातला अत्यंत भावला किंवा आवडला. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा सरांच्या सांगण्यामध्ये, कुठेही सर 80% खाली आले नाही. म्हणजे दिशा अकॅडमीच्या सिरीज मध्ये किंवा सराव परीक्षेमध्ये त्यांनी मिनिमम टार्गेट 80% फिक्स केलंय आणि मॅक्सिमम टार्गेट 90% पुढचं फिक्स केलंय. हे त्यांच्या संबंधाच्या अनालिसिस मध्ये मी पाहत होतो, की कुठल्याही मुलाला 80% खालचं टार्गेट नाहीये, 80% वरचं टार्गेट आहे. हे टार्गेट फिक्स करणं, ध्येय फिक्स करणं, आपलं गोल ठरवणं, हे सरांनी सांगितलेलं आहे. त्या दृष्टिकोनातून आपल्याला गोल ठरवता येईल. पण हे सगळं करत असताना तुम्ही तुमची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये किती प्रमाणात गुंतवणार आहात ना, त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. पुष्कळ सरांनी सिस्टीम उत्तम सांगितलेली आहे, पण तुमची इन्व्हॉल्वमेंट किती होणार आहे त्याच्यामध्ये, मी किती इन्व्हॉल्व होणार आहे. आता तुम्हाला इन्व्हॉल्वमेंटला सरांनी 7.5 तासाचं 8 तासाचं अभ्यास कसा करायचा ते पण सांगितलं. कोणत्या वेळेला कोणत्या प्रश्नाचा अभ्यास करायचा, कोणत्या वेळेला कोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचा, ते 7 तासाचं 7.5 तासाचं गणित पण दिलंय. पण कदाचित काही मुलांचं गणित त्याच्यापैकी 6 तासाचं असेल, काही मुलांचं गणित 9 तासाचं असेल. सरांनी ते 7.5 तासाचं एक आयडियल म्हणून दिलेलं आहे किंवा ती सिस्टीम दिली. तुम्ही घरी गेल्यानंतर काय करायला पाहिजे, की बुवा मला इतिहासाची कृतीपत्रिका सोडवायची आहे, इतिहासाच्या कृतीपत्रिकेचं माझं टाइम टेबल मी करणार आहे. तुम्ही जेव्हा असं ठरवाल ना, की तुमची स्ट्रॅटेजी तुम्ही ठरवताय, तुमचं प्लॅनिंग तुम्ही करताय, तोच तुमचा अभ्यास आहे, तीच तुमची इन्व्हॉल्वमेंट आहे, तुमची संवेदना आहे. तुम्हाला जेव्हा असं वाटेल की पहिल्या प्रश्नाला मला 2 तास लागणार आहे अभ्यास करायला, दुसऱ्या प्रश्नाला मला 3 तास लागणार आहेत अभ्यास करायला, हे 2 तास 3 तास ठरवणं ना, म्हणजे तुम्ही त्या विषयात गुंफला गेला. आणि त्यासाठी तुम्हाला मोटिवेट करतायत सर, की या उरलेल्या 4 महिन्यामध्ये तुम्हाला प्रोत्साहन काय असावं, तुम्हाला मोटिवेशन कसं असावं, त्याच्यासाठी सरांनी ती संपूर्ण सिस्टीम एक्सप्लेन केलेली आहे. इट्स अ सॉर्ट ऑफ मोटिवेशन टू यू.
आता तुम्ही मोटिवेट होऊन तुम्ही केलं नाही तर ते आम्ही दोघांनी सांगितल्याचा काही उपयोग नाही. तुम्ही या सगळ्या सिस्टीमचा अभ्यास करा, आज रात्रीच अभ्यास करा, स्वतःच प्लॅन तयार करा, स्वतःच पेपर वर्क करा. माझं तर म्हणणं आहे की ते तुम्ही केलेलं पेपर वर्क आहे ना ते दिशा अकॅडमीकडे पाठवून द्या की सर तुमच्या दोघांच्या लेक्चर मधनं मी माझं एक स्वतःच प्लॅनिंग केलंय, माझी एक स्वतःची स्ट्रॅटेजी ठरवली ती तुमच्याकडे पाठवलेली आहे, त्याच्यावर तुम्ही मला मार्गदर्शन करा. हे जे इंटरॅक्टिव्ह वर्क आहे ना, दिस इज अ सॉर्ट ऑफ स्टडी, दिस इज अ सॉर्ट ऑफ प्रिपरेशन, दिस इज अ सॉर्ट ऑफ गोइंग टुवर्ड्स 90%. हे तुमचं आवश्यक आहे. तुम्ही जर काहीच केलं नाही तर मग आणखीन काय, अजून 2-3 सेमिनार झाले तरी तुमची इन्व्हॉल्वमेंट महत्वाची आहे. तुमच्या इन्व्हॉल्वमेंटचं मोटिवेशन सरांनी आता तुम्हाला दिलेलं आहे. मला ते अतिशय आवडलेलं आहे. मी ते त्यातले काही जे चार्ट होते ते चार्ट खरोखर महत्वाचे होते की 4 मार्क वाढण्यासाठी क्वेश्चन 1, 2, 3 मध्ये मी ते मार्क वाढवणार आहे. किती प्रिसाइज स्टडी आहे, किती मायन्यूट अभ्यास आहे तो सगळा. आणि एवढा मायन्यूट अभ्यास जर एखाद्या संस्थेने केला ना तर मला वाटतंय एखादा शेतकरी सुद्धा 90% पर्यंत जाईल. इतकं मायन्यूट स्टडी आपण केलेला आहे. थँक्यू व्हेरी मच. फार छान. थँक्यू सर, थँक्यू सो मच. स्टुडंट तुम्ही फक्त एकदा ठरवा, आपण ठरवू ते गाठू शकतो, करू शकतो, नो प्रॉब्लेम. काही नंबर, काहींना मला माझा नंबर अपेक्षित, मी तुम्हाला नंबर सांगून ठेवतो किंवा स्टाफ कडून पण नंबर तुम्हाला मिळेल. 9890881944. नीता और प्रियांका माझे दोन्ही नंबर शेअर करा. जर कोणाला काही शंका असेल तर तुम्ही मला वैयक्तिक कॉल करू शकाल. सरांना असेल तर तुम्ही नीता मॅडमना किंवा सरांची वेळ घेऊन सरांना तुम्ही संपर्क नक्की करू शकाल. सो शंका असेल तर नक्की तुम्हाला विचारता येईल. सो काही पालकांना, विद्यार्थ्यांना शंका आहेत का, प्लीज तुम्ही तुमचे चॅट बॉक्सला शेअर करा. आयदर तुम्ही अनम्यूट व्हा आणि प्रश्न विचारू शकता. सर माझा एक क्वेश्चन आहे तुमच्याकडे. हा बोल बा. सर इयत्ता 10वीचा जो 25% सिलेबस कमी झालाय, तो सिलेबस कमी होण्याची काही शक्यता, अजून पर्सेंटेज अजून वाढेल काय? 25 वरून 30 किंवा 35 पर्यंत जाऊ शकतो काय तो, का फक्त 25%च कमी होईल? याच्यानंतर सिलेबस कुठलीही कमी होण्याची शक्यता खूप कमी आहे, कारण परीक्षेसाठी शिकवण्यासाठी असणारा, उपलब्ध असणारा वेळ हा आता त्याच्यापुढे डिसाईड झालेला आहे. जर कोर्स सुरू झाला नसता, 10वी सुरूच झाली नसती तर कदाचित तो अजून कमी केला जाऊ शकला असता. पण ऑलरेडी सिलेबस हा जेव्हाच कमी केला त्यावेळेस शैक्षणिक वर्ष तुमचं सुरू झालंय आणि त्यानंतर सगळ्या असणारा वेळ हा सगळ्या शिक्षकांना पुरेसा उपलब्ध करून दिला गेलेला आहे. काही ग्रामीण भागातल्या ज्या सिस्टीम मधल्या अडचणी त्याचा भाग थोडा वेगळा आहे. त्यामुळे यानंतर अजून काही सिलेबस कमी होईल याची शक्यता बिलकुल नाही. म्हणजे माझं मत आहे. आता अधिकाऱ्यांनी सर बोलू शकतील जास्त माझ्यापेक्षा. सर तुमचं 25% अभ्यासक्रम कमी केलेला आहे ना, तो अभ्यासक्रम कमी केलेला नाही. अभ्यासक्रम कमी केला म्हणजे काय, 10 धड्याचे 8 धडे केलेत का? तर नाही केले. 10चे 10 धडे ठेवलेले आहेत. कमी काय केलंय, त्या ज्या चौकटी पुस्तकामध्ये होत्या ना त्या चौकटी डिलीट केलेल्या आहेत. आणि त्याच्यात जर तू ते ओरिजिनल पाहिलं ना डॉक्युमेंट, तर त्याच्यात शेवटचं डॉक्युमेंट असं आहे, फॉर सेल्फ स्टडी, जे स्वयं अध्ययनासाठी. जे कमी केलंय ते स्वयं अध्ययनासाठी. म्हणजे कमी नाही केलेलं, कमी काहीच केलेलं नाहीये. की तुम्ही मनातनं काढून टाका की अभ्यासक्रम कमी केलेला. अभ्यासक्रम कुठल्याही विषयाचा एकही धडा कमी केलेला नाही. 100% अभ्यासक्रम तुम्हाला आहे. पुस्तकात फक्त कृतीयुक्त ज्या चौकटी होत्या, हे करून पहा, आठवतंय का पहा, ब्रेन यूज इंटरनेट, हे जे चौकटी होत्या त्या चौकटीतलं मॅटर, ज्याला रेफरन्स आपण म्हणतो, संदर्भ म्हणतो किंवा ऍडिशनल रिडिंग म्हणतो, ते कमी केलेलं आहे. आणि ते सेल्फ स्टडी टाकलंय, ते स्वयं अध्ययनाला टाकलेलं आहे. त्यामुळं मी सर्व विद्यार्थ्यांना असं सांगेन की पूर्ण टेक्स्टबुक उत्तम तयार करा. काही कमी केलेलं आहे ना याच्यावर विश्वासच ठेवू नका. कारण ते म्हणतील की मी तुम्हाला स्वयं अध्ययनाला दिलं होतं, आम्ही त्यातला प्रश्न काढला प्रश्नपत्रिकेत, तो प्रश्न तिथे येऊ शकतो. आणि कमी तर इथून पुढे काही होणार नाही, अजिबात होणार नाही. ऑलरेडी काही कमी झालेलं नाहीये आणि पुढेही काही कमी होणार नाही. येस, अगदी बरोबर आहे. काही ह्याच्यात उतरू नका, तयारी सगळी करा. काही कमी जास्तचा विषय ना, आपल्याला भरपूर वेळ आहे, अभ्यास आपण सगळा करू शकतो. येस. मी आता तुमचा तो ग्रुप आहे ना, व्हॉट्सअप ग्रुप, त्या ग्रुपला जॉईन झालोय.
त्या ग्रुप मधलं आम्हाला स्टडी मटेरियल भेटेल काय? प्रियांका काय Yes. तुला प्रियांका किंवा नीता सांगू शकेल. हा हा सर, जे आता आम्ही तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक शेअर केली, त्या लिंकच्या माध्यमातून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जो आहे तो जॉईन करू शकता. त्या व्हॉट्सअप ग्रुपवर डेली आपल्या 10च्या रिलेटेड असणारे जी इन्फॉर्मेशन आहे ती शेअर केली जाते. त्या इन्फॉर्मेशन बरोबर अपडेट म्हणजे जे अपडेट असणारे जे स्टेटस असतील किंवा इथून पुढचे जे वेबिनार असतील त्याचे इन्फॉर्मेशन आहे ते डेली शेअर केले जातात. त्याचबरोबर जर तुम्हाला काही क्वेरी असेल किंवा काही क्वेश्चन्स आम्हाला विचारायचे असतील तर ते तुम्ही ग्रुपवर शेअर करू शकता. त्याच्यासाठी ते ग्रुप जे आहे ते ओपन केले. हॅलो मॅडम. हा हॅलो मॅडम हॅलो. हा आवाज येतोय. डबल लिंक पाठवा की. हा ओके, लिंक परत एकदा शेअर केली जाईल. येस, अजून काही शंका कोणाला? फक्त 10वीसाठी आहे का 11वी किंवा 12वी पण आहे? 12वी साठी 12वी साठी दिवाळी सायन्स, 12वी सायन्स साठी. ओके, हॅलो. थँक्यू सर. येस. हॅलो. हा कार्तिक. हा ते जे 10वीचे तुम्ही क्वेश्चन पेपर जे टाकणार आहेत ना ते कधी टाकणार आहे? शेड्यूल जे आता दिलंय 17 ऑक्टोबर पासून परीक्षा सुरू होणार आहेत. म्हणजे 20 तारखेला पहिला पेपर असेल. तर ते पेपर कधी मिळतील तर याच्यासाठी स्ट्रक्चर तो प्लॅन तुला प्रियांका मी सांगतील. पण जे शेड्यूल आहे त्याच्या शेड्यूलच्या बरोबर अगोदर तुम्हाला ते सगळे क्वेश्चन पेपर डिजिटल फॉर्म मध्ये मिळतील तशा. सर हॅलो. हा विशाखा. हा बोल. आपले क्वेश्चन पेपर सगळ्या विषयावर असणार आहे टेस्ट. सगळ्या विषयावर पेपर असणार, सगळे विषय ऑल म्हणजे मराठी, इतिहास, भूगोल सगळे मराठी, इतिहास, भूगोल, हिंदी संयुक्त, हिंदी संस्कृत संयुक्त, संस्कृत पासून ते सगळे विषय ओव्हरऑल ऑल सब्जेक्ट. ओके. हॅलो सर. बोल बाळा. 5वीचं स्कॉलरशिपचं काय देणार आहे का? 5वी स्कॉलरशिपचं ऑलरेडी चालू आहे. कालच 5वी स्कॉलरशिपचं एक सेशन झालं. तुला 5वी स्कॉलरशिपचं ऑलरेडी गाईड असेच लेक्चर चालू आहेत 5वी स्कॉलरशिपच्या. पुढच्या आठवड्यात एका एक्सपर्टीचं आहे. काल मला वाटते काल एका एक्सपर्टीचं झालं, जांभुळे सरांचं काल झालं आणि त्याचे पण सेशन चालू आहेत. तू प्रियांका मिसनं ऑफिसच्या नंबरवर कॉल कर. हा सेशन संपल्यानंतर तुला ते तसं सगळं 5वी स्कॉलरशिपचे जे कॉर्डिनेटर आहेत निरंजन सर त्यांना कनेक्ट करून देतील आणि सांगतील. ते पण चांगले सेशन चालू आहेत. हा ओके सर. येस. हॅलो सर. हॅलो सर. हॅलो सर. स्कूल कधी स्कूल सुरू होण्याची शक्यता थोडीशी दिवाळीपर्यंत बिलकुलच नाही आणि त्याच्यानंतर अजून नक्की सांगू शकत नाही. पण आता तुम्ही स्कूल सुरू होण्याची वाट बघू नका. अभ्यासाला लागा, तयारीला लागा. कारण स्कूल आयदर सुरू होऊ दे तर नको होऊ दे. तुमच्या समोर जे सेशन चालायचे ते सगळे चालू आहेत. बरोबर सर बोर्ड आहे ना? बोर्ड आहे की बोर्ड एक्झाम आहे. बोर्ड पण आहे. जो काही एज्युकेशन पॉलिसी डिक्लेअर झाली त्याचा इफेक्ट 2023-24 नंतर आहे. त्यामुळे 10वीची बोर्ड ही एक्झाम आहे. तुम्हाला कशी सरांच्याकडून ऐकलं असेल. तुमची परीक्षा 10वीची पण होणार आणि 12वी पण बोर्ड होणार तुझ्यासाठी. तर तुझ्या डोंट वरी, परीक्षा आहे, बोर्ड आहे. बोर्ड कुठे जात नाही. हॅलो सर. बोल. जे आम्हाला अपडेट भेटत आहेत आजूबाजूकडनं स्कूल बद्दल जे अपडेट्स भेटत आहेत त्या अपडेट काही अफवा आहेत? दीपक आवाज तुझा कट होतोय. अपडेट भेटतंय आजूबाजूकडून असं काहीतरी म्हणालास. पुढं काय? अफवाच राहणार हॅलो ते सर. कायम. हॅलो सर. एक मिनिट मी एक प्रश्न हॅलो वेट जरा 1-2 मिनिटं मी याचं एक उत्तर आधी देतो आणि मग बाकी पुढचे प्रश्न विचारा. जे काही तुम्हाला अपडेट मिळत आहेत त्या प्रत्येक अपडेटला तुम्ही त्या अपडेट बद्दल इन्फॉर्मेशन तुम्ही त्या एक्सपर्टीज कडून घेण्याचा प्रयत्न करा. ज्यांना त्याच्यातलं समजतं, माहिती आहे, जे सिस्टीम मध्ये तशा लोकांकडून ते घ्या आणि त्याच्यावर विचार करा. पहिली गोष्ट ते एक आवर्जून सांगेन, तुम्ही कुठल्याही अपडेटची काळजीच करू नका. अपडेट हा विषय आता संपलेला आहे. मग त्या अफवा सत्य असं तर सोडा. तुमची 10वीची परीक्षा होणार आहे हे गॅरंटेड आहे. सिलेबस यानंतर काही फारसा बदलणार नाही हे गॅरंटेड आहे.
पेपर पॅटर्न ऍज इट इज आहे असाच आहे हे गॅरंटेड आहे. मग तुम्ही अजून कशासाठी कुठल्या अपडेटची वाट बघताय किंवा येणाऱ्या अपडेटवर विचार करत बसताय? फॉरगेट इट. अभ्यास आपला चालू ठेवा, आपल्या अभ्यासाकडे फोकस करा, जेवढं शिकता येईल ते शिका. आणि शिकणं हे फक्त बोर्डाच्या परीक्षेसाठी कशासाठी, हे आपल्याला आयुष्यात पण पुढे उपयोगी पडणार आहे. उद्या तुम्हाला 11वीला उपयोगी पडणार आहे, 12वीला उपयोगी पडणार आहे, सायन्सला गेलात तर 100% उपयोगी पडणार आहे. मग उगाच विनाकारण शॉर्टकट आणि पळायच्या वाटा शोधू नका किंवा ते जे काही कोण बोलतंय त्याच्या वाट बघू नका. मला चांगलं किती करता येईल, जास्त किती करता येईल आणि ते करण्यासाठी काय अडचण आहे त्याच्यावर फक्त काम करा. दुसऱ्या कुठल्याही अपडेटकडे काही लक्ष देऊ नका. आणि जोपर्यंत शासनाच्या अधिकृत साईटवर जोपर्यंत काही डिक्लेरेशन येत नाही तोपर्यंत कुठलीही गोष्ट सत्य मानू नका. कुणी मी जरी काय सांगितली तरी पण नाही. कुणी काय शासनाच्या अधिकृत साईटवर ज्या दिवशी एखादी गोष्ट येते, एस्पेशली बोर्डशी ज्या साईटवर येईल त्याच्यावर येईल, त्या दिवशी ती गोष्ट सत्य, तोपर्यंत नाही. क्लिअर? हॅलो सर. हॅलो सर. येस. इंग्लिश ग्रामरची तयारी कशी करून घ्यायची सर मुलांकडून? 10वीच्या मुलांबद्दल बोलताय सर? हा सर, 10वीच्या मुलांमध्ये इंग्लिश ग्रामरची. तर तयारी करत असताना 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर पहिली गोष्ट मुलांचा बेस काय आहे, किती प्रमाणात कसं आहे, त्याच्यातला वीक किती बेस आहे किंवा तयारी कशी झाली याच्यावर थोडं प्लॅन तयार करता येऊ शकते तिथं. पण मी तुम्ही मला थोडं सेशन संपल्यानंतर कॉल करा, मी तुम्हाला त्याचा एक स्पेशली प्लॅन सांगतो की कसं वर्किंग करता येऊ शकेल. फक्त मला मुलांचा बेस समजला की मग सांगता येऊ शकेल की कशी तयारी करायची. कारण मला वाक्य वापरलं की इंग्रजी कधी आलं तर ज्या दिवशी इंग्लिश मधून स्वप्न पडेल त्या दिवशी इंग्लिश आपल्याला आलं. सो याचा अर्थ अनकॉन्शियस माइंड ज्या दिवशी त्या थॉट प्रोसेसला जातं त्या दिवशी ती गोष्ट आपल्याला झाली. एस्पेशली ग्रामरचा पण भाग तसाच आहे. ग्रामर मधल्या स्पेसिफिक टर्म्स आणि मुलांना स्पेसिफिक त्यातले रूल कळाले की त्याच्यावर मुलांच्या तयारीला पुढे उत्तम करता येऊ शकेल. आणि त्याला सुद्धा जसं मॅथ्सचा प्रॅक्टिस क्वेश्चन सरावांचा भाग असतो तसं ग्रामरचा पण सरावांचा भाग आहे. फक्त तो सराव कसा करायचा याच्या काही शॉर्ट ट्रिक्स वर डिस्कशन झालं की तुम्हाला नक्की कळू शकेल. सो मला सेशन नंतर कॉल करा, विल डिस्कस. सर सोशल सायन्स या विषयाचा अभ्यासक्रम कसा करता? प्रणाली. येस. जे तुम्ही सराव क्वेश्चन पेपर घेणार आहे ते ग्रुपवर सेंड करणार आहे का, राऊंड 1 राऊंड 2 असे? ग्रुपवर नाही सेंड होणार, ते पर्सनल जातील. प्रत्येक मुलाचा पर्सनल रजिस्ट्रेशन होईल, प्रत्येक मुलाचा पर्सनल नंबर त्याचा रजिस्टर्ड होईल आणि मग त्याला ते जातील. ओके. आरटीएस क्लास चालू होतील का सर? काय? स्टँडर्ड 7 चे आरटीएस चे क्लास चालू का? 7 चे आरटीएस चे क्लास. हां. 7th आरटीएस क्लास अजून काही तसं सुरू केलेलं नाहीये. परीक्षांच्या डेट डिक्लेअर झाल्यानंतर ते सुरू होतील तसे. ओके. हॅलो सर. एनटीएससी एस्पेशली. हॅलो सर. सर कन्सेप्ट क्लिअर झाला नाही तर काय करायचं? 1 मिनिट मी एक डिक्लेरेशन सांगायला. एनटीएससीचं टाइम टेबल डिक्लेअर झालं नाही बाळांनो. ज्यांना बसायचं ते परीक्षेला बसा. 13 डिसेंबरला राऊंड फर्स्ट आहे आणि मे मध्ये राऊंड सेकंड आहे. म्हणजे स्टेज 1 13 डिसेंबरला आहे आणि स्टेज 2 मे मध्ये आहे. तिथे 13 डिसेंबर तुमचा स्टेज 1 ची एक्झाम आहे आणि त्याला सिलेबस स्टेट बोर्डचा आहे. आणि सेकंड तुम्हाला सीबीएसई सिलेबस. तो तयारी करा मुलांनी त्याची. हॅलो सर. हॅलो सर. हॅलो सर. हॅलो सर. हा बोल. सर ऑनलाईन लेक्चर्स पण होणार की टेस्ट होणार? ऑनलाईन लेक्चर्स नाही होणार. ऑनलाईन टेस्ट सिरीज झाल्यानंतर ऑनलाईन त्याच्यावर डिस्कशन होणार. ऑनलाईन लेक्चर्स तर तुमचा रेग्युलर पार्ट चालू आहे. तुम्हाला ऑनलाईन लेक्चर अटेंड करायचे असतील तर तुम्ही प्रियांकाला कॉन्टॅक्ट करा. तुला ते ऑनलाईन लेक्चर कसे अटेंड करता येतात. मराठी मीडियमचं पण आहेत ना? त्याचं वेगळं ऍप आहे. त्या ऍपवर ते ऑनलाईन लेक्चर वेगळे मिळतात. हॅलो. तर आमचे जर कन्सेप्ट क्लिअर नाही झाले तर तुम्ही युट्यूब. हॅलो सर. आमचे जर कन्सेप्ट क्लिअर नाही झाले तर तुम्ही युट्यूब वर कुठलं चॅनल सजेस्ट करताय सायन्स मॅथ साठी? कोणते कन्सेप्ट? सब्जेक्ट मधले कन्सेप्ट का पेपर मधल्या गोष्टी बोलतोस? सब्जेक्ट मधले. हा सब्जेक्ट मध्ये. कारण आपले जे काही ऑनलाईन लेक्चर्स आहेत हे ऑलरेडी व्हिडिओ लेक्चर्स आहेत त्यामुळे ते युट्यूबवर होतात. फक्त युट्यूबला आपण डायरेक्ट ओपन करत नाही. जो मुलगा रजिस्टर आहे त्यालाच त्या गोष्टी बघायला मिळतील. मराठी मीडियम रजिस्ट्रेशन सर आम्हाला रजिस्ट्रेशन करायसाठी जो ऑफिसचा नंबर आहे त्या ऑफिसच्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. तुझं रजिस्ट्रेशन जर झालंय आपला तर तुला ते सगळे सेशन्स बघता येतील तसे. हॅलो सर. मराठी मीडियमचं पण लेक्चर होणार ना? त्यासाठी काही फीस चार्जेस आहेत काय? काही चार्जेस आहेत का? हा त्याच्यासाठी चार्जेस आहेत पण ते तू काय तुला पाहिजे त्याच्यावर डिपेंड आहे चार्जेस काय कुठल्या गोष्टी.
ओके हॅलो सर हम्म. मराठी मीडियमचं पण लेक्चर घेणार ना? हो, मराठी मीडियमचे पण आहेत. लेक्चर म्हणजे काय म्हणतेस तू? मराठी मीडियमचे पेपर होणार आणि मराठी मीडियमचं पेपरचं डिस्कशन पण होणार. ओके. हा. हॅलो सर, हा बोल. परीक्षा होणार आहेत ना स्कूलमध्ये सेमिस्टर? हो होणार, स्कूलमध्ये पण होणार. ऑक्टोबर एंडला स्कूलचं टाइम टेबल येईल. नोव्हेंबर फर्स्ट वीकला, ऑक्टोबर लास्ट ते नोव्हेंबर फर्स्ट वीकला तुमच्या फर्स्ट सेमिस्टर होणार आहे. हा ओके येस. ओके थँक्यू. अजून बोल की. हॅलो सर. हा सर, जे रिड्यूस सिलेबस झालाय ना 25%, ते मॅथ्स मध्ये किंवा इतर सब्जेक्ट मध्ये, त्यातले क्वेश्चन बोर्ड पेपर मध्ये विचारणार नाही विचारणार. जो कॉन्सेप्ट रिड्यूस झालेला आहे त्याच्यावर पेपर मध्ये क्वेश्चन येणार नाहीत. हॅलो सर, हॅलो. आपण जे म्हणलात ना की प्रॅक्टिस आर फॉर प्रॅक्टिस म्हणला सर, प्रॅक्टिस म्हणजे नेमकी कशी प्रॅक्टिस करायचं? थोडं गाईड. रिव्हिजन. वन आर फॉर रिव्हिजन अँड सेकंड आर फॉर रिकॉल. रिव्हिजन साठी इम्पॉर्टंट काय की तुमचं सगळे कॉन्सेप्ट जे शिकलेले आहात ते सगळे कॉन्सेप्ट तुम्हाला शॉर्ट नोट्स मध्ये काढून ठेवले पाहिजे. शॉर्ट फॉर्मॅट मध्ये काढून ठेवले आणि त्या शॉर्ट फॉर्मॅटची रिव्हिजन करायची. फॉर एक्झाम्पल अख्खं अल्जेब्राचं बुक हे अप्रॉक्सिमेट 6 ते 7 पेजेस मध्ये बसवता येतं. अख्खा इंग्लिशचा कॉन्सेप्ट तुमचा 8 ते 9 पेजेस मध्ये बसवता येतो. असं ते शॉर्ट नोट मध्ये कन्वर्ट करायचं आणि मग त्या शॉर्ट नोटचं रिव्हिजन करताना क्वेश्चन पेपरला रिलेट करायचं आणि मग क्वेश्चन पेपरला रिलेट करून रिव्हिजन करायची. म्हणजे क्वेश्चन 1 ची तर 1 ची तयारी कशी करायची, 2 ची तर 2 ची तयारी कशी करायची, असं ते रिलेट करायचं आणि मग ती रिव्हिजन व्यवस्थित पद्धतीने होते. तो आर फॉर पहिली रिव्हिजन, तर ही आहे रिलेटेड. आणि रिकॉल म्हणजे काय बेसिक गोष्ट आहे की कुठला कंटेंट किती लिहायचं, कारण आठवल्याशिवाय मुलं लिहू शकत नाहीत, कारण हे सगळे सब्जेक्टिव्ह रायटिंगचे सगळे पेपर आहेत आणि रायटिंगच्या पेपर बाबत रिकॉल हा अतिशय महत्वाचा असणारा मुद्दा आहे. आठवलंच जर नाही तर मुलं लिहू शकणार नाहीत. मग आठवायचं कसं यासाठी सुद्धा मुलांना अगोदर सराव करणं महत्वाचं आहे. जसं मी मुलांना काय उदाहरण देतो की आपण काल रात्री काय खाल्लो जेवलो ते आपल्याला आठवेल, परवा काय खाल्लं ते पण थोडं आठवेल, पण 5 दिवसापूर्वी काय जेवलो होतो हे आपल्याला आठवणार नाही. मग अभ्यास तर 100% विसरतोच. म्हणजे रिकॉल विसरणं ही एक नैसर्गिक क्रिया आहे. सो रिकॉल करण्यासाठी सरावच महत्वाचा आहे आणि मग तो सराव रिकॉलचा कसा करायचा याच्यावर काय प्रॅक्टिस करायला लागेल. तर ते मी सेशन एक त्याच्यावर घेणार आहे. या 2 शब्दावर एक सेशन मी घेणार आहे पुढचं. तिथं फक्त आपण रिव्हिजन आणि रिकॉलवर बोलू. तो सेशन सर तुम्ही अटेंड करा, तुम्हाला लक्षात येईल की मला नक्की काय म्हणायचं आणि कसं करायला पाहिजे. सब्जेक्ट वाईज आपण हॅलो सर. हॅलो सर. हॅलो येस. हॅलो सर. हॅलो सर, जर काढून टाकल्या एखादं एक्झाम देऊ शकतो का? थेरम समजा असेल एखादा प्रूव्ह दॅट शो दॅट वर, त्याच्यावरचं एक्झाम्पल येऊ शकतो का थेरम वरचं जो काढून टाकलाय तो? जो थिअरम तुम्हाला कुठल्याच कॉन्सेप्टला विचारलेलं नाही. आता थिअरम 2 प्रकारे विचारतात. एक तर अंडरस्टँडिंग लेवलच्या क्वेश्चन मध्ये विचारतात, दुसरा ऍप्लिकेशन मध्ये विचारतात. असे 2 ठिकाणी तो विचारतात. जो थेरम ऑलरेडी अंडरस्टँडिंग लेवलला टाकलेला तो थेरम डायरेक्ट रायटिंगला येऊ शकेल. जो थेरम ऍप्लिकेशनला विचारलाय तो थेरम ऍप्लिकेशनला विचारणार आहे. पण जर त्यांनी आता त्या बोर्ड कॉन्सेप्ट म्हणून थोडासा बाजूला ठेवलेला आहे, सेल्फ रिव्हिजन ठेवला तर त्याच्यावर क्वेश्चन परीक्षेला टाकणार नाहीत. हॅलो सर. हॅलो सर. हॅलो सर. हॅलो सर, आपला जो मॅथचा सिलेबस आहे, मॅथच्या सिलेबस मध्ये आणि कधी संपणार, म्हणजे टायमिंग टाइम टेबल कधी पाठवणार आहेत? कुठलं टाइम टेबल? सेमिस्टरचं टाइम टेबल अभ्यासाचं पाठवणार ते तुझं रजिस्ट्रेशन झालं की 3ऱ्या-4थ्या दिवशी तुला मिळेल. सॉरी सर, माझं रेंज मध्ये आउट ऑफ गेलो होतं सर. तर माझं री फॉर रिव्हिजन म्हणत होते सर तुम्ही, त्याच्यावर थोडं. आर फॉर रिव्हिजन आणि सेकंड आर फॉर रिकॉल असे 2 शब्द आहेत. तो पहिला रिव्हिजनचा जो शब्द आहे तो रिव्हिजन आपण कशी करू शकतो, तर जो प्रत्येक विषय आपण शिकू त्या सगळ्या विषयाला तुम्हाला शॉर्ट नोट्स मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे, कन्वर्ट करून ठेवलं पाहिजे. मी उदाहरण म्हणून असं दिलं की जसं अल्जेब्रा आहे 4 ते 5 पानांमध्ये अख्खं अल्जेब्राचं पुस्तक हे शॉर्ट नोट मध्ये कन्वर्ट करता येतं. इंग्लिशचं 8 ते 9 पानामध्ये अख्खं ते शॉर्ट नोट मध्ये कन्वर्ट करता येतं. आणि एकदा शॉर्ट नोट मध्ये कन्वर्ट झालं की मग क्वेश्चनच्या पेपरच्या स्ट्रक्चरनुसार रिव्हिजन करायची. क्वेश्चन 1 ची तर 1 ची रिव्हिजन, 2 ची तर 2 ची रिव्हिजन अशी करायची. मग तुमची शॉर्ट नोट आणि क्वेश्चन 1चा फॉर्मॅट असा रिव्हिजन मध्ये मॅच करायचा आणि मग त्याची प्रॅक्टिसेस करायची. अशी नंबर ऑफ टाइम्स रिव्हिजन आपण केली तर पूर्णपणे त्या विषयाची. आणि सेकंड रिकॉल होता, याच्यावर मी नेक्स्ट वीकला सेशन घेणार आहे. अटेंड करा सर, तो डिटेल कळेल तुम्हाला. थँक्यू व्हेरी मच. येस सर.
सर आपली बोर्डची एक्झाम कशी होणार आहे? बोर्डची एक्झाम सब्जेक्टिव्ह होणार आणि रेग्युलर ठरल्याप्रमाणे होणार, फक्त थोडासा पुढे जाऊ शकते. ओके सर. आणि सेमिस्टर वाईज होणार आहे का सर? सेमिस्टर पण होणार, स्कूलची सेमिस्टर तर होणारच आहे. आता ती ऑक्टोबर येईल ना की नोव्हेंबर फर्स्ट वीकला स्कूल सेमिस्टर होणार. आणि जी सेमिस्टर लेवल आहे सर ती सब्जेक्टिव्ह होणार की ऑब्जेक्टिव्ह? सब्जेक्टिव्ह होणार, सब्जेक्टिव्ह. पेपर हे हॅलो सर. त्याला ऑब्झर्वेशन कसे ठेवायचे त्याच्यासाठी पण एक सिस्टीम सेट केली जाणार. आणि त्यानंतर त्याचे पेपर चेकिंगसाठी पण डिजिटल चेकिंग फॉर्मॅट पण रेडी आहे की पेपर चेक पण करून मिळेल, असेसमेंट पण त्याची होणार सगळे. ओके. काय सांगायचं? हॅलो सर. कधी चालू आहे कधी संपणार? हॅलो हॅलो सर. हा बोला. हा सेमिस्टर कधी चालू आणि कधी संपणार आहे? सेमिस्टर स्कूलची दिशा पब्लिक स्कूलला आहेस का स्टुडंट? इंग्लिश मीडियम स्कूल नाडी नावावर असतं. अच्छा, मग तुमची सेमिस्टर तुमच्या शाळेची तुला माहिती असेल, पण आपली इथली जी फर्स्ट सेम आहे ती 20 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. 80% सिलेबसवर 20 ऑक्टोबरला सुरू होणार आणि 17 तारखेपासून त्याचा अभ्यास करायचा आहे. 20 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर पर्यंत अशा टप्प्यात ते आपण सगळे पेपर बसवणार आहे. आणि जर तुमच्या शाळांचे काही पेपर्स अगोदर कसे असतील तर तशा पद्धतीने आपण ते रिसेट करून बसू. हॅलो सर. हॅलो सर. टाइम टेबल ऑक्टोबरच्या एंडला पाठवणार आहेत टाइम टेबल. टाइम टेबल ऑक्टोबरच्या एंडला नाही, टाइम टेबल तुम्हाला आता 10 तारखेपर्यंत मिळेल, 10-15. पण तू पहिलं कॉन्टॅक्ट कर ऑफिसमध्ये, मग तुम्हाला कळेल की टाइम टेबल कधी पाठवणार. अजून काही शंका? तर सायन्सचा झालेला सिलेबस आहे तो बोर्ड परीक्षेला येणार नाही ना? सायन्सचा? हॅलो सर. सायन्सचा कट झालेला सिलेबस बोर्ड परीक्षेला त्याच्यावर परीक्षेला येणार येणार नाही ना? हो, नाही येणार. नाही येणार. हॅलो सर. हा बोल हर्षवर्धन. हॅलो सर.